आता आपण सुरू करणार आहोत दशक 19. पुढच्या महिन्याच्या तारखा सांगता येतील आणि त्या तारखा लवकरच असतील, कारण नंतर वांत्याचे कार्यक्रम वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. साधारणतः आता बघून सांगेन तुम्हाला. तो शेवटचा दशक असेल. तर एका अर्थाने आपण सांगता करणार आहोत दासबोधाची. तर तुमच्या काही कल्पना असतील वगैरे तर तो इव्हेंट बनवायचा नाही, उत्सव बनवायचा, हे लक्षात ठेवा. उत्सव म्हणजे लक्षात आलं तुमच्या की वातावरण कल्चरल असेल, आध्यात्मिक असेल. इव्हेंट म्हटलं की सगळं सोशल असतं वातावरण. हे सोशल नाही, कारण हा काही असा इव्हेंट नाही आहे लग्न वगैरे सारखा. हे फार सुंदर अशा ग्रंथाची समाप्ती आहे. तर आपण बघूया यावेळेचा जो आहे दशक, त्याचं नाव आहे शिकवण नाम दशकाचं. मग पहिला समास आहे त्याचं लेखन क्रिया निरूपण. एक लक्षात घ्या की हे जे समर्थांनी सांगितले शिकवण, ती सर्व माणसांसाठी आहे का, सामान्य जनांसाठी तर आहे. पण मुख्यतः त्यांच्या मठाचे जे मुख्य असतात, ज्याला मठपती किंवा महंत म्हणतात, म्हणजे समाजातले असे नेते की जे एका अर्थाने सांस्कृतिक आहेत, समाजाचं कार्य करतात म्हणून सामाजिक आहेत, पण मुख्यतः आध्यात्मिक आहेत. तर त्यांना क्रमाक्रमाने सांगितलेलं आहे. हे पहिला जो समास आहे लेखन क्रिया निरूपण. तुम्हाला वाटेल सुरुवातीला वाचल्यानंतर अगदी सोपा आहे समास. हे विद्यार्थ्यांना सांगितलं आहे का? हो, विद्यार्थ्यांना उपयुक्त आहेच, परंतु महंतांना सांगितलेलं आहे की अक्षर तुमचं चांगलं पाहिजे. कारण का की त्या काळात प्रिंटिंग कुठे होत्या, हस्तलिखित पोथ्या होत्या. तर तुमचं इतकं स्वच्छ आणि स्पष्ट अक्षर पाहिजे की लोकांना नीट वाचता आलं पाहिजे. नंतर ते कोणत्या कागदावर लिहिलं पाहिजे, ते कागद असे असायचे ना पोथ्यांसारखे. मग ते कागद सुरक्षित राहावेत म्हणून काय केलं पाहिजे, या सगळ्या सूचना या समासात दिलेल्या आहेत. आता ब्राह्मणे म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर अजूनही जात येते. हा जातही नाही आणि वर्णही नाही, ज्ञानी माणूस आहे, जो समाजातला नेता आहे, ज्याला आपण ज्ञानी नेता म्हणतो, इंटेलेक्च्युअल लीडर. हां, तर त्यांनी कसं वागावं, त्याचंच अक्षर जर घाण असेल, सध्या आपल्याला दिसतं ना पालकांचे आणि शिक्षकांचे अक्षर ॲज अ रूल घाण आहेत. ॲज अ रूल. हां, त्या अपवाद म्हणून नाही, अपवाद म्हणून एखादं चांगलं असेल तर. मग साहजिक मुलांसमोर आदर्श कुठला आहे, अक्षर चांगलं नाही. पण अक्षर चांगलं अजूनही करता येतं, पण त्यांना अक्षराचं महत्त्वच वाटत नाही. कारण सगळीकडे प्रिंट मीडिया, मोबाईलवर सुद्धा टेक्स्ट सगळं प्रिंट करता येतं. मग अक्षर चांगलं कशाला पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे डिक्शनरी असेल तर स्पेलिंग कशाला पाठ केलं पाहिजे असं म्हणण्यासारखं आहे. पण डिक्शनरीत स्पेलिंग बघायचं असतं, माझं अक्षर चांगलं असायला पाहिजे. अजूनही कितीतरी ठिकाणी, विशेषतः शाळातून, जरी तुम्ही तुमचा अर्ज प्रिंटेड किंवा टाईप पाठवलेला असेल तरी बाहेर त्यांना एक कागद देतात, पेन देतात किंवा लिहा. तुम्ही तो देवनागरीत लिहा, मराठीत लिहा. इंग्रजीचा शिक्षक असेल तर इंग्रजीत लिहा, पण आम्हाला तुमचं हस्ताक्षर बघायचं आहे. प्रिंटमध्ये काही अर्थ नाही. आणि मग ते बघतात. आणि गंमत बघा, इंटरव्ह्यूला आलेल्या 10तल्या 8 शिक्षकांकडे पेनसुद्धा नसतं, म्हणून पेन द्यावं लागतं. आता अशी जर तुम्ही 8 पेन्स दिलीत तर त्यातली 2 पेन्स नेली जातात. गंमत आहे सगळी. एका प्रोफेसरची गोष्ट सांगतात ना, अगदी कौतुकाने तो म्हणतो, मी नेहमी विसरतो असं तुला म्हणतेस ना, बघ आज न विसरता छत्री आणली. ती म्हणते छत्री नेलीच नव्हती तुम्ही, आज छत्री नेलीच नव्हती, घरीच विसरला होता, एरवी ऑफिसमध्ये विसरता, आज दुसऱ्याची छत्री तुम्ही आठवणीने घेऊन आलेला. तसा प्रकार बऱ्याच वेळेला घडतो. म्हणून ब्राह्मण म्हणजे ज्ञानी माणूस आहे, तो नेता आहे. आणि कशाचा नेता आहे तसं बघितलं तर आपण हेड ऑफ द फॅमिली म्हणतो, तो नेताच आहे. पूर्वी वडील सांगायचे, पण आता आई वडील दोघंही नेताच आहे. क्लास टीचर हा क्लासचा नेता असतो, हेडमास्टर हा शाळेचा नेताच असतो. म्हणजे नेतृत्व निरनिराळ्या पातळ्यांवर आपल्याला आढळतं. तर त्या काळी लक्षात घ्या की ग्रंथ लिहायचे होते, ग्रंथाच्या कॉपीज करून घ्यायच्या होत्या आणि ते साठवायचे होते. त्या सगळीकडे जोखीम किंवा धोका होताच किंवा जाळणं, प्रचंड जाळायचे. आग लागली, हे झालं की जळून जायचे ग्रंथ. एक बख्तियार खिलजी नावाचा आला होता, त्यांनी नालंदा युनिव्हर्सिटीत बघितलं, 10,000 विद्यार्थी शिकत होते, बऱ्याच जणांना मारलं. नंतर तिथे चांगलं स्ट्रेंथ कशाची आहे तुमची, तर पुस्तकांची, ज्ञानाची आहे.
तर त्यांनी ग्रंथालय जाळलं. 3 महिने ते जळत होतं, लक्षात. 3 महिने. आता हे प्रकरण जिथे जाळलं ना, त्याच्या समोर जो रस्ता आहे त्याला बख्तियार नाव आहे. ज्यांनी जाळली त्यांनी नाव दिलं ना, त्याने आपण मोठा पराक्रम केला म्हणून बख्तियार मार्ग. अजून बख्तियार मार्ग आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष वगैरे झाली, अजून बख्तियार मार्ग आहे. एका क्षणात ते सगळे बदलले पाहिजेत आणि त्या दिशेने प्रवास चालला आहे. नाव बदलून काय होतं, निदान हा माणूस विकृत होता हे तरी कळतं. आता तिथे नाव कोणाचं द्यायचं असं तुम्हाला वाटत असेल तर अशा पुरुषांचं द्या की जे राजकीय नेते नाही आहेत. म्हणजे विवेकानंद मार्ग दिलं, कॉन्ट्रोवर्सी होण्याची शक्यता नाही आहे. म्हणून लक्षात घ्या. तर काय सांगायचं आहे की तुम्ही जर इंटेलेक्च्युअल लीडर असाल, बौद्धिक नेतृत्व जर करत असाल तर तुमचं अक्षर चांगलं पाहिजे. कारण तुम्ही बोलाल खूप, पण शेवटी तुमचे विचार ग्रंथात नकोत का, ते लिपीत नकोत का, आणि मग ते कसे साठवायचे संपूर्ण वर्णन याच्यात आहे. जशी पूर्वी आज आपण लायब्ररी म्हणतो तसे पूर्वी स्क्रिप्टोरियम असायचे. स्क्रिप्ट म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट लिहिलेले, आणि स्क्रिप्टोरियम जसं एम्पोरियम वगैरे असतं ना तसं ते ॲक्वेरियम आपण म्हणतो, स्क्रिप्टोरियम असायचं आणि त्याच्यात ते ग्रंथ साठवलेले असायचे. अक्षरशः तुम्हाला म्हणतो लाखो ग्रंथ होते आणि त्यातले लाखो ग्रंथ आज नाही आहेत. खूपच होते ग्रंथ, आपल्याला त्याचं कुठे सोर्सही सापडत नाही. पण तरीसुद्धा महत्त्वाचे ग्रंथ आपल्याला परदेशात सापडतील. अमेरिकेच्या लायब्ररीत, विशेषतः जर्मनीच्या लायब्ररीत संस्कृत ग्रंथ आपल्याला सापडतातच. हे फार महत्त्वाचं कार्य केलं त्याने. म्हणून ब्राह्मणे बाळबोध अक्षर, बाळबोध म्हणजे लहानालाही वाचता येईल अशा प्रकारचं पाहिजे. गीताई जे आहे ते म्हणाले, मी लिहिल्यानंतर एक 6वीतली मुलगी होती, तिला वाचून दाखवायचं, तुलाही कळतं आहे का. एखादा शब्द जो संस्कृतमधलाच असेल आणि तो तसाच वापरावा लागला, आता स्थितप्रज्ञ, त्याला बुद्धी स्थिर असलेला वगैरे वापरलं आहे त्यांनी, पण कधी कधी वापरावा लागतो. पण एरवी तुला जर कळत असेल, आईला वाचून दाखवायचे. म्हणून ते गीताई माऊली माझी, मी तिचा बाळ नेणता, असं सुरुवातीला म्हणलेलं की मला काही कळत नाही आहे, पण गीताई माझी आई आहे, आईला वाचून दाखवलं. आई तुला समजतं आहे ना, मग सगळ्यांना समजेल. ज्यावेळेला गीता प्रवचनं वगैरे सांगितली त्यावेळेला ती ओरल होती, साने गुरुजींनी लिहून घेतली आणि नंतर त्यांनी ते लिहून काढले. पण गीताई ही विनोबांची रचना आहे, सोपं आहे ते. म्हणून बाळबोध अक्षर घडसूनी करावे, घोटून सुंदर करा अक्षर. पूर्वी तुम्हाला मराठी माध्यमात जी गेलेली मंडळी असतील त्यांना आपल्याला एक रायटिंग असायचं, सुलेखन, किंवा त्याला दुसरा शब्द आहे आपण म्हणतो पाठ निरनिराळ्या प्रकारचे असतात तसे, कित्ता गिरवायचा, ते कित्ता असायचा आणि मग ते असं अक्षर काढायचं सुंदर. बर्गे नावाच्या एका माणसाने चांगली कल्पना काढली आणि अजूनही बर्गे स्लेट्स मिळतात आणि मराठी माध्यमाच्या शाळांच्या विद्यार्थ्यांकडे त्या असतात. त्यांनी काय केलं, अशी पाटी आहे आणि पाटीत अक्षर खोदलेली आहे, कार्व्हिंग ज्याला म्हणतात ते, त्यामुळे अक्षर गिरवायला सोपं जातं. ते चांगलं होतं अक्षर. बर्गे स्लेट म्हणतात. सुरेखा नाव आहे, सुरेखा का सुलेखा, सुलेखा, लेखन चांगलं व्हावं म्हणून सुलेखा स्लेट. म्हणून घडसूनी करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावते, असं अक्षर पाहिजे. अशी अक्षरं आपल्या आजूबाजूला आहेत अपवादात्मक. मी तुम्हाला खरंच सांगतो की डॉक्टर भाभांचे जे PA होते ना, ते माझा मावस होतो, त्यामुळे डॉक्टर भाभांच्या कितीतरी पर्सनल गोष्टी आम्हाला माहीत आहे आणि आमचं एक इन्स्पायरिंग असं ते व्यक्तिमत्व होतं. तर त्यांनी ॲप्लिकेशन दिला होता, सुंदर इंग्लिश आणि सुंदर अक्षर. ते बघितल्यानंतर ते म्हणाले, या माणसाचा इंटरव्ह्यू घ्यायचं नाही, ही इज अपॉइंटेड ॲज माय PA. कल्पना करा, अक्षरावरून, लेखनावरून, चांगल्या इंग्लिशवरून अशीच ती परीक्षा होती. त्यामुळे काय आहे की देखताची चतुर समाधान पावते, वाटोळे सरळे मोकळे, वोतले मसीचे काळे. मस म्हणजे शाई, मसी म्हणजे शाई. म्हणजे इतकं सुंदर ओतल्यासारखं असतं. ओतीव काम कसं असतं, रेखीव असतं. आपण साचा करतो ना कशाचा, गणपतीचा, आणि त्याच्यात ते घातलं की तो आकार येतो ना, त्याला ओतीव काम म्हणतात. ओतीव का, कारण पूर्वीचे धातू वगैरे असायचे आणि ते त्या फॉर्ममध्ये साचा म्हणतात त्याला घालून मूर्ती तयार करायची, म्हणून एकासारख्या मूर्ती निघायच्या सगळ्या. तसं अक्षर ओतल्यासारखं सुंदर पाहिजे, ओतीव, हे लक्षात ठेवा.
मसीचे काळे म्हणजे काळ्या शाईचं, कुळकुळीत वळी, वळी म्हणजे ओळी, काळ्या कुळकुळीत ओळी, या चालिल्या ढाळे मुक्तामाळा जैसा. ढाळे मुक्ता म्हणजे जो मोती अत्यंत तेजस्वी असतो त्याला ढाळ मुक्ती म्हणतात. मुक्ती म्हणजे मोती, मोत्यासारखं अक्षर असलं पाहिजे, कुंदकळ्यासारखे दात आणि मोत्यासारखं अक्षर, ही त्यावेळेला अशी लक्षणं असायची सुंदर. अक्षर मात्र टिटुके नीट, नेमस्त पैस काने नीट. काना, मात्रा आणि वेलांटी हे 3 शब्द तुम्हाला भेटतील. कसं पाहिजे? पैस एकापासून एक दोन झालं पाहिजे, 2 शब्दात अंतर ठेवा, 2 ओळीत अंतर ठेवा, हे सगळं सांगितलं बघा. की अक्षर मात्र टिटुके नीट, नेमस्त म्हणजे अगदी शिस्तबद्ध, पैस म्हणजे अगदी एकावर एक लिहिल्यासारखं वाटू नये म्हणून, काने नीट, काना नीट असला पाहिजे, आडव्या मात्रा त्याही नीट, आणि आरकुरली वेलांड्या. वेलांड्या म्हणजे वेलांट्या, आणि आरकुली म्हणजे आपण रफार देतो ना, सर्व म्हणताना जो रफार देतो तो असा द्या की लोक हे केल्यानंतर इकडे चिकटलाय इकडे चिकटलाय असं नाही, तो स्वतंत्रपणे दिसला पाहिजे. सध्याच्या शिक्षकांची करेक्शनची एक पद्धत आहे, गप्पा मारता मारता करेक्शन करतात, आणि चूक आहे म्हटल्यानंतर एक असं तिरकं 8 ओळीवरून ती चुकीची रेघ मारतात. कुठेतरी चूक असेलच की नाही. हेडमास्टर बोलवतो, ही चूक कुठल्या शब्दांची आहे? थांबा, हां सांगते, हां सापडला सापडला. म्हणजे आपण चूक म्हटल्यानंतर एका शब्दावर करू ना, ते नाही, ते कोण करणार बाबा, ते कोण करणार? पूर्वी पगार कमी होता तेव्हा आम्ही करत होतो, आता पगार वाढल्यानंतर का करायचं? म्हणजे हा समाज शिक्षकांसाठी आहे. बघा तुम्ही, त्यांना अजून तरी बोर्डवर आता नाही लिहित, बोर्डवर ते सुद्धा काही PPTने वगैरे सगळं करत, काही करत नाही. नेमस्त पैस काने नीट, आडव्या मात्रा त्याही नीट, आरकुली वेलांड्या. पहिले अक्षर जे काढिले, ग्रंथ संपेतो पाहत गेले, एका टाकेचे लिहिले ऐसे वाटे. एक टाकी म्हणजे लिहायला सुरुवात केली ते शेवटपर्यंत तसंच अक्षर आहे. 2 ग्रंथ आमच्याकडे आहेत, ह्यांचा सुद्धा आहे, म्हणजे दासबोध सोडा, पण मनाचे श्लोक ज्यांनी लिहिले, आमच्या समर्थांनी सांगितले, कल्याणानं लिहून घेतले, तर ते जसे लिहिलेले आहेत त्याची फोटोकॉपी आज बाजारात मिळते. अक्षर कसं आहे? त्या अक्षराला फार चांगलं म्हणता येणार नाही, समर्थांचं अक्षर आहे, आपल्या महाराजांचं अक्षर आहे, बघा ना तुम्ही. परंतु 2 अक्षर, एक स्वामी स्वरूपानंदाने आपल्या गुरूंना संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून दिली, ती मिळते. पावसला गेलात तर ती मुद्दामून घ्या, ज्ञानेश्वरी, स्वरूपानंदाने स्वरूप ज्ञानेश्वरी नाव आहे त्याचं. नंतर आपल्या गुरूंनी जर त्यांच्या गुरूला केले तर मी माझ्या गुरूंना करतो, म्हणून सत्यदेवानंद सरस्वती नावाची तेजस्वी व्यक्ती होती, सत्यदेवानंद सरस्वती. त्यांनी तर त्याच्याहीपेक्षा सुंदर अक्षरात, काळ्या अक्षरात आणि बोरूनी लिहिल्यासारखी ब्रॉड लेटर्स, पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर अगदी सारखं आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की एक साधा अमर पाटील कसंच काहीतरी त्याचं नाव होतं, ह्याचा कुडाळचा मुलगा 20 लाख विद्यार्थ्यात पहिला आला SSLला. म्हणलं त्या बाकी सगळे मी तुम्हाला सांगितले, पण एकच त्याला विचारलं, ह्या 20 समजा पहिले 50 मुलं आलेली आहेत, त्यांचे पेपर्स परत करत केले जातात, लक्षात ठेवा, कारण सगळ्यांना सारखे मार्क्स असतात. मग आता 1 मार्क कोणाचा कमी करायचा, 1 मार्क कोणाला जास्त द्यायचा, तर तुझा असा कोणता विशेष आहे सांग बरं तू लिहिलेला? तो म्हणतो पहिल्यापासून शेवटपर्यंत माझं अक्षर सुंदर आहे, एकही खाडाखोड पेपरमध्ये आढळणार नाही, आणि 4ही बाजूला मी स्पेस सोडलेली असते, एखादी फ्रेम वाटावी तशी, म्हणजे माझं अक्षर, माझं पान पेपरचं कुठल्याही काढावं, फ्रेममध्ये घालावं आणि हेडमास्टरनी आपल्या मागे लावावं. हे माझं आहे ॲडिशन, हेडमास्टरनी मागे लावावं, पण फ्रेममध्ये घातल्यासारखे माझे पेपर्स आहेत, हे मात्र तो म्हणाला. तेच समर्थ सांगतायत पुढे, लक्षात घ्या. पहिले अक्षर जे काढिले, ग्रंथ संपेतो पाहत गेले, एका टाकेचे लिहिले ऐसे वाटे, ओळीस ओळी लागेना. म्हणजे ओळीवर ओळी, स्पेस पाहिजे ना, हल्ली आपण स्पेस म्हणतो. तुम्ही 2 पूर्वी रूल्ड पेपर नव्हते म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. ब्लँक पेपर असायचे ना, मग त्याच्यावर पहिल्यांदा सांगितलं ओळी मारून घ्या तुम्ही, शिशाने म्हणजे शिस पेन्सिल म्हणतो ना, लेड असतं त्याच्यात, तर ते पुढेही सांगितलं आहे. ओळीस ओळी लागेना, आरकुली मात्रा भेदीना, खालीले ओळीस स्पर्शेना, अथवा लंबाक्षर, असं लांब अक्षर काढू नका. म्हणजे ते नेहमीच चिकटतं ना, वरचं खाली, खालचं वरती, आणि एक नीट वाचता येत नाही. म्हणजे शिस्तीत लिहा, खालची ओळ वरच्या ओळीच्या अक्षराला चिकटणार नाही. आपलं काय वैशिष्ट्य माहिती आहे ना, इंग्लिश X लिहिलात, Z लिहिलात तरी तो तेवढाच असतो. आपल्याकडे
असा लिहायचा आहे, रफारही आहे आणि खाली क्रूसारखंही आहे. हां, कसं लिहिणार आहात तुम्ही सांगा बरं? म्हणजे तुम्हाला वरतीही लिहिलं पाहिजे, मध्येही लिहिलं पाहिजे, खालीही लिहिलं पाहिजे आणि खालच्या ओळीवरही लिहिलं पाहिजे. म्हणजे हे आणि त्याच्यात जर मात्रा वगैरे असेल तर ते एकमेकाला चिकटता कामा नये. एवढं अंतर ठेवा तुम्ही दोन ओळी. हे चांगलं सांगितलं त्याने समर्थ. ओळीच ओळी लागेना आरकोली मात्रा भेदीना, म्हणजे एकाला एक अशी काही इंटरसेक्ट करणार नाहीत. भेदीना म्हणजे खालील ओळीचं स्पर्शेना अथवा लंबाक्षर भोवते स्थळ सोडून द्यावे. म्हणजे समास ठेवावा, चारी बाजूनी मार्जिन ठेवावं. मार्जिन स्थळ ठेवा. कारण का की पाणी लागतं. ते पूर्वीचे ग्रंथ ना हाताने लिहिलेले, आणि जरा पाण्याचा थेंब पडला तरी ती शाई फिसकटते, हे लक्षात ठेवा. म्हणून तेलापासून रक्षण करा, पाण्यापासून रक्षण करा आणि आगीपासून रक्षण करा. कुणाचं? ग्रंथांचं. ही सूचनाच असायची. पाणी, तेल आणि आग याच्यापासून ग्रंथांचं रक्षण करा. आणि तुम्ही साठवून ठेवणार असाल तर वाईटी वगैरे म्हणतो ना, किडे कृमी, त्याच्यापासून रक्षण करा. भोवते म्हणजे चारी बाजूनी स्थळ सोडून द्यावे, म्हणजे मार्जिन. मध्येची चमचमीत लिहावे. काय शब्द आहे! आपण आता खाण्याशी संबंधित जोडला आहे नाही, चमचमीत. उद्याचा दिवस आहे ना, चमचमीत. बरं, ठीक आहे. तर लिहावे चमचमीत, म्हणजे छान लिहावे. हां, कागद झडताही झडावे न लगेचे अक्षर. समजा एखाद्या वेळेला कागद तुमचा हे झाला तर अक्षर फाटला कागद, समजा ते अक्षर फाटता कामा नये. म्हणजे वाचता आलं पाहिजे. पुन्हा चिकटला तर, नाहीतर कागद फाटला, अक्षरं गेली. तसं नको व्हायला. ती अक्षरं जोडलेली राहिली पाहिजे. पुन्हा जर कागद जोडला तर असं घट्ट. ती शाई तयार करणं सुद्धा एक असं, शाईत डिंक वगैरे घालावा लागायचा. म्हणजे आम्ही शाई तयार करायचो. अशी हे मिळायची पुडी, मग ती पुडी पाण्यात टाकायची, मग हे करायचं, त्याच्यात डिंक वगैरे टाकायचं, सुंदर घोटायची आणि त्या शाईनं मग लिहायचं. आणि नंतर रेडीमेड मिळायला लागली शाई, इंकपॉट वगैरे. ऐसा ग्रंथ जपून लिहावा, प्राणी मात्रास उपजे हेवा. अक्षर ते बघितल्यानंतर हेवा वाटला पाहिजे. म्हणजे अदर्स शुड फील जेलस. कल्याणाने लिहिलेला दासबोध ह्याच्यात ठेवलेला आहे. डोंगाव नावाचं जे आहे, आणि तुम्हाला बाकीच्या ठिकाणी बघायला मिळेल. संपूर्ण अक्षर किती सुंदर आहे बघा. मोठं आहे, फार शुद्ध आहे असं काही नाही आहे, परंतु त्यावेळेचीच ते होते ना. मृत्य नव्हे, मृत्य नव्हे, मृत्य नव्हे. मृत्यू म्हणत नाहीत, मृत्य. देहाचा, देहाचा म्हणत नाहीत, देहाचा, देहाचा, देहाचा. मग ताची, मनात ताचिरे पूर्वसंचय. ताचिरे म्हणजे त्वाचिरे. मनात त्वाचिरे. समर्थांनी त्वाचिरेच सांगितलं असेल, पण यांनी ताचिरे लिहिले. मग आता नवीन याच्यात ते ताचिरेच लिहितात, पण अर्थ सांगताना तू जे केलंयस कर्म तेच तुला भोगावं लागणार आहे. भोवते स्थळ सोडून जावे, मध्येची चमचमीत लिहावे, कागद झडताही झडावे न लगेचे अक्षर. ऐसा ग्रंथ जपून लिहावा, प्राणी मात्रास उपजे हेवा. ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक. अक्षर असं पाहिजे. कुणाचं अक्षर आहे? माझ्या आजूबाजूला अक्षरं चांगली, अप्रतिम अक्षरं असलेली माणसं आहेत, परंतु ते लिहिल्यानंतर अरे हा अभंग लिहिला आहे कोणी? म्हटलं खाली नाव लिहिलं ना, अशोकजी परांजपे. नाही, कुणी लिहिला आहे? म्हटलं अशोकजी परांजपेने लिहिलं आहे. नाही, कुणी लिहिला आहे? म्हटलं अशोकजी परांजपेने लिहिला आहे. मला कळत होतं हे अक्षर कुणाचं आहे त्याला विचारायचं होतं. हा अभंग कुणी लिहिला आहे म्हणजे अक्षर कुणाचं आहे हे त्याला विचारायचं होतं. आत्ता माझ्याकडे अक्षर असेल ते सुंदर अक्षर आहे, म्हणून मी गंमत करणे. कुणी लिहिला आहे तर त्याने लिहिला आहे, त्याने लिहिलं आहे. हे अक्षर कुणाचं आहे? खरंच सुंदर अक्षर त्यांचं. लगटी इतक्या इतिश्रा कराव्यात. ऐसा ग्रंथ जपून लिहावा, प्राणीमात्रास उपजे हेवा. ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक. असा पुरुष तुम्ही बघा. पुढे काय सांगितलेलं आहे? तगटी इतिश्रा कराव्या. तगड म्हणजे हे आपण कार्डबोर्ड म्हणतो, कार्डबोर्ड त्याला तगड म्हणतात. म्हणजे वरतून लावायला नको का, कार्डबोर्ड घाल, त्याच्यावरून लाकडी फळ्या घाला आणि इतिश्रा असं खाली लिहा काहीतरी. ग्रंथ समाप्त. नाही तर लोकांना वाटेल की पुढची पानं कुठे गेली. म्हणून एक पद्धत आहे की शेवटची ओवी असते ना, त्यातला शेवटचा चरण पुन्हा लिहितात. सर्व प्रहरणायुध संपलं. सर्व प्रहरणायुध ओम नम इति आपण जे म्हणतो ना विष्णू सहस्रनामाला, याचा अर्थ इथे स्तोत्र संपलं आहे. एक तुम्ही समाप्त लिहायला विसरलात तर लोकांना वाटेल पुढचे श्लोक कुठे असतील पुढचे श्लोक. म्हणून शेवटच्या श्लोकाचा जो शेवटचा चरण आहे तो पुन्हा लिहायचा, असा पद्धत होता. इतिश्रा कराव्या. इतिश्री म्हणजे शेवट. इतिश्रा कराव्या. बंदरी फळ्या घोटाव्या.
हा बंदर म्हणजे 2 बंदरं होते बघा. तर काय समर्थांचं ज्ञान आहे. बंदर एक सुरत गुजरातमधलं आणि दुसरं मलबार केरळमधलं. तिथे लाकडं यायची, त्या लाकडाच्या फळ्या करा तुम्ही. त्या फळ्या टिकाऊ असतात, त्याला कीड लागत नाही अशा, आणि व्यवस्थित ग्रंथ, वरती एक फळी खालती एक फळी, आणि गोफ म्हणतात म्हणजे असे वळून केलेले. आपण पूर्वी काळे दोरे वगैरे वापरतात ना, तो एक दोरा नसतो, अनेक सुतं एकत्र घेऊन ती वळून केलेली असतात. त्यांनी गुंडाळा सगळं सांगितलेलं आहे बघा. तगटी इतिश्रा कराव्या, बंदरी फळ्या घोटाव्या, म्हणजे आणलेली फळी आपण म्हणतो ना स्मूथ करा, घोटून घोटून स्मूथ करा. आणि ते लाकूडच तसं असतं की तुम्ही जितकं त्याला हे कराल, प्रेस करून दाबाल वगैरे, तितकं ते स्मूथ होतं. सुतं जे असतात ना ते निघून जातात. नाना चित्री चिताराव्या, उंच चित्रे, मग चित्र काढावीत मग त्या फळ्यांवर वगैरे, म्हणजे वाचायला बघायला बरा दिसला पाहिजे ना ग्रंथ. हा रामायण आहे तर रामायणातलं चित्र काढा, किंवा राम सीता लक्ष्मण भरत आपण म्हणतो, शत्रुघ्न आणि हनुमान बसलेले आहेत, असं पंचायतीनं चित्र काढा, फुलांचे चित्र काढा. पण ते ग्रंथ आहेत ना तो बघायला चांगला दिसला पाहिजे. कारण लोक वाचणार केव्हा? आधी साक्षरता कमी होती, म्हणजे त्यांच्या काळात 10% सुद्धा साक्षरता नसेल. आपण स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 30% साक्षरता असेल. आता आपण 60-70पर्यंत पोचलेलो साक्षरता. त्यामुळे काय आहे की ज्या वेळेला समर्थ सांगतात की इतकं सगळं करा, लोकांना ग्रंथ घेतल्या घेतल्या वाचा वाटला पाहिजे, तर जरा कधी फार घाणेरडं लिहिलेलं असेल. आमच्याकडे एक आहे ग्रंथ लिहिलेला, आम्ही सांगितलं ना की सद्गुरू लीलामृत आपण हाताने लिहूया, तेव्हा हाताने लोकांनी लिहायला सुरुवात केली. काही लोक असे असतात की चांगलं काम करायला लागलं की त्यांना प्रचंड झोप येते, नाम घ्यायला लागले की ते झोपतात, प्रवचन लक्षात यायला लागलं की काय छान आहे नाही, त्यांना झोप येते. आणि सगळ्या ग्रंथ लिहिताना मी तो ग्रंथ मुद्दामून ठेवलेला आहे, आणि केव्हा मला उदास वाटलं ना तर मी तो ग्रंथ आठवतो आणि वांत्याला गेल्यानंतर तो हाताळतो. काय लिहिलं आहे बापरे. कारण पेन टेकवल्याबरोबर जर मी झोपलो तर ते पेन, पण शेवटी अध्याय पहिला समाप्त हे लिहिलं आहे. आणखीन मधले एकही अक्षर कळत नाही, पण अध्याय दुसरा समाप्त, अगदी 13व्या अध्यायापर्यंत लिहिलेलं आहे. एक अक्षर काही कळणार नाही. मजेदार आहे, तुम्हाला दाखवेन, इथे घेऊन ये, जशा पादुका आणणार होत ना हा ग्रंथ सगळ्या. ते नाना गोफ सांगितलं, आपण गोफ म्हणतो ना, गोफ विणला वगैरे, गोफ, ते गोफ म्हणजे गोफ. नाना बासने, बासने म्हणजे हे असतात कापडं, चांगली कापडं घ्या, टिकाऊ कापडं घ्या, लगेच हे खाल्लं वाईटीने खाल्लं वगैरे असं नाही, टिकाऊ कापड घ्या. नाना बासने, मेण कापडे, मेण कापड म्हणतात. आता आपण मेण कापड वगैरे म्हणतो याला, पण पूर्वी कापडाला खरंच मेण लावायचे, म्हणजे मुंग्या वगैरे ते आकर्षित व्हायच्या नाही. सिंदूर वर्णे, म्हणजे त्याला सिंदूर वर्णे म्हणजे केसरी करा, भगवा रंग करा, म्हणजे तुम्हाला काहीतरी पवित्र आहे, इतर ग्रंथांपेक्षा निराळा ग्रंथ आहे असं वाटेल. पेट्या कुलपे जपणे पुस्तकाकार, नाही, पेटीत ठेवा ग्रंथ आणि त्याला कुलूप लावा आणि जपून ठेवा. बाकीच्या ज्या कॉपीज असतील ना त्या बाहेर ठेवल्यात तरी चालेल, पण मूळ ओरिजिनल जपायला नको का? तेच कोणी घेऊन गेला तर तो ग्रंथच गेला, लक्षात ठेवा. म्हणून कुलपात ठेवा, पेट्यात ठेवा. आणि हा जो ग्रंथ मी तुम्हाला सांगितला ज्यांनी डोंगावला लिहिलेला, हा अनुभवाच्या अंती त्यांनी पेटीतच ठेवलेला आहे आणि काच केलेलं आहे वरती, तिथूनच तुम्ही त्या ग्रंथाचं दर्शन घ्या. हातात तुम्ही गेलात, सांगितलं मी अभ्यास करतो आहे समर्थांबद्दल, माझ्या मनात खूप आदर भावना आहे, तर ते तुम्हाला एकट्याला बाजूला नेऊन इथे तुम्ही या खोलीत बसा, मी तुम्हाला आणून देतो. आम्ही बघितलेलं आहे तसं, परंतु एरवी लोकांना नाही, हे लक्षात घ्या. म्हणून पुस्तकाकारणे जपा, पुस्तकाला जपा. पुस्तक हातात घेतल्यानंतर, काल मी एक पुस्तक विकत घेतलं, सो कूल. 2 भाग आहेत, म्हणजे एक भाग घ्यावा, कारण कुठून होतो माणूस आला होता पुस्तकं घेऊन, पुस्तकाचं वजन, कार्यक्रम काणकोणला होता. तर म्हटलं अरे बाबा तुझी बोणी मी करतो, पण हे पुस्तक माझ्यासाठी, पण कुणाला दुसऱ्याला हवं असेल तर देऊन टाक, मला नंतर मिळेल. सो कूल म्हणजे काय आहे? सोनाली कुलकर्णी नावाची जी नटी आहे, म्हणजे ॲक्टिंग करणारी नटी आहे, दुसरी नृत्य करणारी नटी आहे. ही ॲक्टिंग करणारी जी सोनाली कुलकर्णी आहे, जी दिसायला फार चांगली नाही आहे, स्मिता पाटीलसारखी आहे, काळी आहे ती,
परंतु अप्रतिम अभिनय करते. बाबा आमटेमधली मंदावकी झालेली वगैरे त्या, तर तिने एक सदर लिहिलेलं होतं, युवा लोकसत्ता किंवा विवा लोकसत्ता असं नाव होतं. त्याच्यात सो कूल मला आवडलं. सोनाली त्याच्यातलं सो आणि कूल हे मुलांना सोनाली कुलकर्णी कोणाला आवडणार आहे. सो कूल. आणि लेख लिहिलेले आहेत, अप्रतिम लिहिलेले आहेत. आणि त्याच्यावर तिचे 2 फोटो इतके सुंदर आहेत. मी पहिलं काम केलं म्हणजे तिथलं त्याच दिवसाचं वर्तमानपत्र घेतलं कालचं आणि कव्हर घातलं. मी तुला काढून दाखवेन तिला फोटो बघायचा असेल तर, पण पुन्हा कव्हर घालेल. उगीच तिला कुठेतरी ठेवलं आहे ते चित्र आहे ना. नाही म्हणलं ती जिवंत सोनाली आहे. हा जर माझा भाव असेल तर ते पुस्तक माझ्यासाठी जिवंत होईल. हाच मुद्दा मी सांगत होतो ना. ई बुक्स कधी जिवंत होणार नाहीत. अगदी तुम्ही ह्याच्यावर जर स्प्रे जरी मारला स्क्रीनवर ई बुक काय होणार आहे. पण माझ्या बुकमध्ये साधी बकुळीची जरी फुलं ठेवली तरी ती दुसऱ्या पिढीला अरे आजोबांनी ठेवलेली फुलं अजूनही वास येतो कोरडी झाल्यानंतर. हे पुस्तकात जी गंमत आहे ती ई बुक्समधल्या स्क्रीन बुक्समध्ये नाही आहे. आणि चांगलं वाचन करायचं तर स्क्रीनपासून दूर राहा ही एक सजेशन होती, सुंदर सजेशन. आजच्या नवप्रभामध्ये त्याचं जे रिपोर्टिंग केलेलं आहे त्याला माझा नंबर नव्हता. त्याला म्हटलं कौतुक करा, सुंदर रिपोर्टिंग केलेलं आहे. आम्ही 4 जणं बोललो, 4घांचं इतकं सुरेख त्यांनी केलेलं आहे. 8 सूत्र मी सांगितलं होती वाचन चांगलं कसं करायचं. ती 8ही सूत्र त्यातलं फक्त सूत्र त्यांनी त्या 1-2 वाक्यात लिहिलेली आहे. म्हटलं कौतुक आहे तुझं. हल्ली आम्ही न बोललेलं आमच्या तोंडी घातलं जातो असं सप्रे म्हणाले. अभ्यास न केला तरी जो पास होतो तो हुशार विद्यार्थी असं आम्ही म्हटलंच नाही आहे. अभ्यास कराल तर चांगलं यश मिळेल, अभ्यास केला नाही तरी पास होतो असं कधीही म्हणलेलं नसतं. पण ते आमच्या तोंडी घातलं जातं. आम्ही महाराज प्रारंभ आणि काय सांगणार दुसरं, हा एक भोगच असतो. आता विवरण निरूपण, आता मी हे जे करतोय ना विवरण आहे ना, ते कसं करायचं विवरण हे बघा. मला मार्क द्यायचा, आराधना मार्क्स द्या. माझं विवरण कसं असतं मला बोलिले लेखन भेद झालं. आता विवरण ते स्पष्ट करायला पाहिजे ना. आता एका अर्थभेद, अर्थ सांगितला पाहिजे ना नीट. नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे. कुठल्याही ग्रंथात बघा, आता गीतेत सुद्धा एक धृतराष्ट्र आणि संजय त्यांचा संवाद आहे, बरोबर आहे. संजय आपल्याबरोबर सगळं सांगतो, तो संवाद आहे. अर्जुन आणि कृष्ण यांचा संवाद आहे. हे 4 संवाद लक्षात घेऊन नको का सांगायला. तुम्ही जर असे बघाल तर रामचरित मानसामध्ये किती संवाद आहेत. ऋषींचा ऋषींशी संवाद आहे, देवांचा ऋषींशी संवाद आहे, राजाचा ऋषींशी संवाद आहे. हे सगळे संवाद जर लिहून काढले तर आपल्याला सुंदर रामचरित मानस आपल्याला आनंद देतं आणि आपण इतरांना आनंद देऊ शकतो. रामचरित मानस लक्षात घ्या. शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद. मुद्रा म्हणजे आपण त्याला मुद्रण म्हणतो ना, लिहिलेले अक्षरात वगैरे असतात ना काही भेद बघा. कारण मुद्रा ही एरवी नृत्यातली आहे, नृत्यात असं वगैरे करतो ते मुद्रा आहे. पण हे लेखनाबद्दल बोलतायत ना, म्हणजे मुद्रण अक्षराचं जे असतं ना ते तुम्ही व्यवस्थित करा. भेद, प्रबंधभेद, नाना शब्दाचे शब्दभेद जाणून पाहावे. हे सगळे भेद म्हणजे सगळे प्रकार आहेत. सांगताना कधीकधी स्पष्ट अर्थ सांगावा लागतो, कधीकधी लक्षणार्थ सांगावा लागतो, कधीकधी व्यंगार्थ सांगावा लागतो, कधीतरी मथितार्थ सांगावा लागतो आणि बऱ्याच वेळेला भावार्थ सांगावा लागतो. हे किती अर्थ झाले बघा बरं. प्रत्येक अर्थाची छटा निराळी आहे. त्यातल्या त्यात चांगला भाव आणि अर्थ. भाव इज हार्ट आणि अर्थ इज हेड. हेड अँड हार्ट दोघांना अपील करणारं विवरण असलं पाहिजे. म्हणून मधून गोष्टी सांगणं, विनोद करणं हे कशासाठी, हार्टला अपील पाहिजे ना. हार्ट म्हणतं काही हरकत नाही, ऐक रे पुढे, मग तुम्ही ऐकता. हे करावं लागतं, हे पुढे सांगितलं आहे त्याने. नाना आशंका प्रत्युत्तरे, नंतर इंटरॅक्टिव्ह सेशन असतं, त्याच्यात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली पाहिजेत तुम्ही. प्रत्युत्तरे, नाना प्रचित साक्षात्कारे. साक्षात्कार म्हणजे इंटरव्ह्यू एका अर्थाने. आता आपण एकमेकाचा साक्षात्कार होतोय ना, समोरासमोर बसलेलो आहोत. आणि प्रचित तुम्हाला अनुभव आला पाहिजे, तर तुम्ही लोकांना सांगाल, त्याचा प्रभाव पडेल. तुम्ही जे सांगता, पुन्हा अनेक ठिकाणी आपण वाचले, पुढे येईल की तुम्ही अभ्यासाविण प्रकट होणे. हे कसे आहे, सुणे तोंड पसरून रडवून गेले, हे सांगितलं. सुणे कुत्र्यासारखं आहे. अर्थ तुम्ही लक्षात घेतला नाही, स्वतः काही अनुभव घेतलेला नाही आणि केवळ तुम्ही सांगायला लागलात. म्हणजे शिक्षक जसे टेक्स्टबुक शिकवतात, काय करायचं, ही कविता का घातली आहे कळत नाही हो,
कशाला ते संतांचं वाङ्मय? हे सगळे संवाद आहेत. कुठले माहीत आहेत ना, स्टाफ रूममधले. कुठल्याही शिक्षकाला कुठलंही टेक्स्टबुक आवडत नाही, शिकवायलाच आवडत नाही. तर लक्षात ठेवा, शिकवायलाच आवडत नाही मुळात. नंतर पुढे नाना आशंका, म्हणून हा शिक्षक आहे. हे शिक्षक का म्हणतोय? महंत हा समर्थांचा समाज शिक्षक आहे. तुला जर समाजाला शिकवायचं आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आशंका, लोक शंका विचारतील तर त्यांना उत्तरं दिली पाहिजेत. नाना प्रचित साक्षात्कार जेणेकरिता जगदांतरे चमत्कार की सगळे लोकांना वाटतं हा चमत्कार आहे, खूप चांगलं आहे, खूप ज्ञान आहे, त्यांच्याकडे जा, तुम्हाला उत्तर मिळेल. हे महंतांनी असलं पाहिजे. महंत इज हेड ऑफ एनी मठ, मठाचा पती, मठाधीश. आपले बरेचसे मठपती असतात ते ज्ञानी असतात, पण लोकांच्यात त्यांचा रापोर म्हणतात ना, तसा नसतो. लोकांशी संवाद नसतो. लोकांच्यात जाणं, लोकांना विचारणं. ते मठपती आहेत, ते ज्ञानी आहेत, त्यांचं आचरण चांगलं आहे, त्यांनी उपासना केलेली आहे, पण कट ऑफ फ्रॉम सोसायटी. तो समर्थांचा महंत नाही आहे, तो समाजाशी जोडलेला आहे. समाजासाठीच त्याचं जीवन आहे. समर्थांचं जीवन तसंच होतं की बघा ना. म्हणून चातुर्याविनी खटपट ते विद्याची फलकट. फलकट म्हणजे फोलकट. ती विद्या फोलकट आहे. चातुर्याविण म्हणजे अर्थ समजून घेतल्याशिवाय, आणि चातुर्य म्हणजे ॲप्लिकेशन. तो चतुर कोणाला म्हणतो आपण? चतुर बिरबल का? ज्ञान प्रत्येकाला होतं, पण चतुरांनी ते अप्लाय केलं. तर तू महंत आहेस ना, नेता आहेस ना समाजाचा, तर तुला जे सांगतोस ते करायचं कसं? मी तुम्हाला 2 पुस्तकांची नावं सांगतो, अत्यंत चांगली. एक पलीकडचं, एक अलीकडचं आहे. लिव्हिंग इन द प्रेझेन्स ऑफ गॉड, हे विवेकानंद आणि बाबा बेलसरे दोघांनीही सांगितले. हे वाचा पुस्तक तुम्ही. लिव्हिंग, मी तुम्हाला सांगितलं ब्रदर लॉरेन्स त्याचं हे पुस्तक, लिव्हिंग इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. वाचल्यानंतर ब्रदर लॉरेन्सला लोकांनी विचारलं, तो फादरसुद्धा नव्हता, फादरची सेवा करणारा ब्रदर, नंतर पुढे झाला तर तो फादर होईल. त्यांची अशी ती ग्रेडेशन असतं ना, तसं होतं ते. तर त्याचं कसं जीवन सुरू व्हायचं? उठ रे लॉरेन्स, आज पाणी नाही आहे, विहिरीचं आपल्याला आणलं पाहिजे. येस फादर, येस ऑलवेज येस. हे मी तुम्हाला सांगितलं. त्याचं तेच वाक्य, येस फादर, येस ऑलवेज येस. तो तिथे पाणी भरताना, अरे सगळेजण उठले, त्यांना कोण चहा वगैरे करून देणार? पाणी अर्धवट टाकणार, चहाकडे गेला, येस फादर, येस ऑलवेज येस. चहा आता सगळ्यांना दिल्याबरोबर हे सगळं झाडलं पाहिजे, कारण आपल्याकडे गेस्ट येणार आहेत. येस फादर, येस ऑलवेज येस. झाडल्यानंतर लगेच बेकरीमध्ये जा, आज आपल्याला चांगले पाव वगैरे भाजायला पाहिजे, बेकरीत गेला, कारण चर्च हे सगळं असतं, लक्षात ठेवा. येस फादर, येस ऑलवेज येस. मग कपडे धुऊ, भांडी घास, सगळं काम करायचं रात्रभर, दिवसभर. आणि नंतर तुला तो म्हणतो, मला कष्ट का होत नाही? आय लिव्ह इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. प्रेझेन्स ऑफ गॉड. हिने मला काम सांगितलं ना, शी इज गॉड. तिचं आज्ञा पाळली पाहिजे. त्यांनी काम सांगितलं, ही इज गॉड. त्याचं काम ऐकलं पाहिजे. मला सगळीकडे कपडे धुवायचे आहेत ना, मला कपड्यात देव दिसतो, मला साबणात देव दिसतो, मला पाण्यात देव दिसतो, मला धुण्याच्या क्रियेत देव दिसतो, आणि देवासाठी करतो म्हटल्यानंतर आपल्याला श्रम येत नाही. आई तेवढी कष्टच नाही, लक्षात ठेवा. अनेक काम जरी केली तरी ती म्हणते मी कुठे दमली आहे, असं असतं बऱ्याच वेळेला. म्हणून मग त्यांनी दुसरं पुस्तक लिहिलं, प्रॅक्टिस ऑफ लिव्हिंग इन द प्रेझेन्स, लिव्हिंग इन द प्रेझेन्स ऑफ गॉड. प्रॅक्टिस कसं करायचं, ही 2 पुस्तकं आहेत. एक त्याचा अनुभव आहे, पण तो अनुभव इतरांनी कसा आणायचा ते पुस्तक आहे. दुसरं अगदी अलीकडचं पुस्तक, एक 10-1 वर्षापूर्वीचं, द पॉवर ऑफ नाव. ते 28व्या वर्षी एका माणसाने लिहिलेलं पुस्तक आहे. तो उतरला होता, मला वाटतं ह्याच्यामध्ये टाटांचं ताज हॉटेल आणि तिथे उतरला होता. कुणीतरी त्याला फोन करून हॅपी बर्थडे म्हणलं. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की आज आपला बर्थडे आहे. तो आज 28वा बर्थडे आहे. याचा अर्थ मी 28 वर्ष मेलो नाही. हे तर पहिला अर्थ झाला, मी का मेलो नाही. आणि दिस इज द लँड ऑफ फिलॉसॉफी. इतके सुंदर विचार त्याच्या मनात आले, आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही भूतकाळ विसरा, भविष्यकाळाचा विचार करू नका, लिव्ह इन द प्रेझेंट. काही नवीन नव्हतं, पण द पॉवर ऑफ नाव त्यांनी म्हणल्यानंतर लोकांनी सांगितलं किती चांगलं आहे, पण आम्ही हे कसं जगायचं. सो प्रॅक्टिसिंग द पॉवर ऑफ नाव हे दुसरं पुस्तक लिहिलं. हे दुसरं पुस्तक आधी वाचलं पाहिजे, कारण त्याच्यात पॉवर ऑफ नाव आलेलंच आहे, पण ते अप्लाय कसं करायचं ते आलेलं आहे. महंतांनी हे दोन्ही केलं पाहिजे. म्हणून सांगितलेलं आहे की बहुत बोलणे अह्या म्हणजे चातुर्यविण खटपट. उगीच हे सांगितलं ते सांगितलं करू नका.
चतुरपणाने विचार करून बुद्धी वापरून इतरांना ते कसं करायला जमेल हे तुम्ही सांगा. ते जर केलं नाही तर विद्याची फलकट म्हणजे फोलकट आपण टाकून देतो ना. वरचं शेल असतं, कोकोनटवरचं शेल आपण टाकून देतो, आपण ग्राउंडनटवरचं शेल टाकून देतो, आपण कॅश्यू नटवरचं सगळ्या नट्सला वरती जे शेल असतं ते काढून टाकतो आणि आतला जो गर असतो ना, गाभा, तो आपण खातो. हे लक्षात घ्या. विद्याच्या सभेमध्ये आटघाट समाधान कैसे. सभेमध्ये आटघ हे शब्द वापरलेले आहेत त्यांनी. आटघाट म्हणजे सभेमध्ये तुम्ही जर एकदम चिडलात किंवा मला हे येत नाही, हे सिलेबसच्या बाहेरचं आहे, हे नेहमीची उत्तर आहे. हे कशाला कधी गेल्या 10 वर्षात हे पेपरमध्ये विचारलेलं नाही. तू कशाला विचारतो? तू उद्यापासून माझ्या पिरियडला बसू नको. घडलेली केस आहे. कारण तू उद्याचा अभ्यास आज का करतोस? तो म्हणतो माझी आई शिक्षिका आहे आणि ती मला आधी शिकवते. म्हणजे तू वर्गात शिकशील त्यावेळेला तुझी रिव्हिजन असेल. मला प्रश्न येतात, तू क्लासमध्ये बसू नकोस, आईकडूनच शिक. हे शिक्षकाची रिॲक्शन होती एका हुशार विद्यार्थ्याला. म्हणलं तू बिलकुल हे होऊ नकोस डिसहार्टन, आपण तुझी डिव्हिजन बदलूया जिथे हे शिक्षक नसतील. तर शिक्षक सुधारणेच्या पलीकडचे. एनिवे, त्यामुळे विद्याची फलकट सभेमध्ये आटघाट समाधान कैसे. सभेमध्ये समाधान पाहिजे. तिथे जे वाटाघाट जशी असते तसे आटघाट. म्हणजे नको हे करायला, ते राहू दे, ते आपल्याला जमणार नाही, ते तुला जमणार नाही. ते काय, याला शिकवणं म्हणत नाही. सगळ्यांना जमेल, आपण करूया, बघू कसं जमत नाही ते हे पाहिजे. लक्षात ठेवा. बहुत बोलण्या चातुर्य. बहुत बोलणे ऐकावे. जिथे काही सांगत जात असतील ना कोणी, तिथे आपण गप्प बसावं, ऐकावं. बहुत बोलणे ऐकावे, तेथे मौन्याची धरावे, मौन धरावे. अल्पचिन्हे समजावे जगदांतर. अल्पचिन्ह म्हणजे नेहमीच चांभया जर 3-4 जणांना आल्या तर समजायला नको का आता थांबायला पाहिजे म्हणून. खरंच आहे ना. लोक उठून जायला लागले बाहेर चांगले श्वास हवा घेऊन ते पुढे बोलत आहेत. वक्त्याला कळायला पाहिजे ना. म्हणजे थोडीशी खूण जरी मिळाली तरी जगदाचं अंतर म्हणजे लोकांचं अंतरंग तुम्हाला कळलं पाहिजे. उगीच बोलू नका, गप्प बसा, लोकांचं ऐका. आणि जर तुम्ही सांगत असताना लोकांचा जर रिस्पॉन्स प्रतिसाद हा जर असा असेल की कंटाळवाणं चाललेला आहे. आमचे एक प्रोफेसर होते, तुम्हाला हसणार आहात पण खरंच तुम्हाला तो फक्त फाईल त्यांची खाली पडायची नाही, फाईल घेऊन शिकवायचे आणि शिकवता शिकवता झोपायचे. कल्पना करा. BEdचे यालाही होते ते शिक्षक. गंमत काय आहे की प्रचंड बोरिंग शिकवण, त्यांनाही इतका कंटाळा यायचा स्वतःच्या शिकवण्याचा, आम्ही पुढे का बसलोय असं त्यांना वाटायचं. आणि फाईल घेतल्याशिवाय शिकवूच शकायची नाही. अशी फाईल घ्यायचे, असे लिहायचे आणि खरंच मग खडू थांबला की आम्ही समजायचं झोपल्यावर. अरे कोणीतरी अरे शिंकायचं असेल तर बाहेर जाऊन शिंक, झोपू दे की सरांना, उठले की परत बोरिंग सुरूच आहे. असं करू नका हे सांगितलं इथे. त्यामुळे काय, बहुत बोलणे ऐकावे, तेथे मौन्याची धरावे. अल्पचिन्हे समजावे. अल्पचिन्ह थोडीशी जरी खूण म्हणाली की समजावे की जगदांतर. नेणतेपण सोडू नये, जाणपणे फुगो नये, नाना जनांचे हृदय मृदू शब्दे उकलावे. फार हे महंतासाठी चांगलं आहे. कोणालाही शिक्षकांनी सुद्धा वाचलं हे किती चांगलं आहे. नेणतेपण सोडू नये. सगळं मला येतं. लहान मुलं असतात बरं, हा जाणा, हां काय येतात नाही, हां काय नाही, तुम्ही काय विचार न कळता सुद्धा मला सगळं येतं, मला ते माहीत आहे, मी ते पाहिलं. काय पाहिलंस तू? नाही तुम्ही काय विचारलं? हे अशी उत्तरं शहरातली मुलं देतात आणि खेड्यातली मुलं उत्तर माहीत असूनही तोंड उघडत नाहीत. बॉडी लँग्वेज म्हणतात. दोन्ही बॉडी लँग्वेजेस चुकीचे आहेत. 40 मुलं असतील ना तर शहरातल्या चांगल्या शाळेत प्रश्न पुरा होण्यापूर्वी 80 हात वर असतात. मग तुम्ही 2 हात वर करू नका, मग एकमेकाचे हात धरून वर करतात मुलं. त्यांचं उत्तर कायम तयार आहे. प्रश्न न ऐकता प्रश्न पुरा होण्याआधी त्यांची उत्तरं तयार असतात, जी चुकीची असतात. आणि म्हणूनच कुठेतरी ते 1-2 मार्कांनी मागे पडतात आणि इंटरव्ह्यू IAS वगैरेला कधी ते येतच नाही. तिथे एवढी टफ कॉम्पिटिशन असते. प्रश्न काय ते नीट ऐका मग उत्तर द्या. उत्तर द्यायला तुम्हाला काही सेकंद दिलेले असतात, पण तुम्ही घाई करता. ते करू नका सांगितलं आहे. म्हणून नेणतेपण सोडू नये, जाणपणे मला सगळं कळतं, फुगो नये, अहंकार नको, नाना जनांचे हृदय मृदू शब्दे उकलावे. म्हणजे तो किती चांगले शिक्षक असायचे पूर्वी, आताही काही असतात
की तुला येत नाही ना, चल तुला हे नक्की जमणार आहे, अक्षर बघ, मग अक्षर सुधार, हे करूया, वाचनाची आवड, चल आपण दोघंजणं वाचूया का. आम्ही एक सुंदर प्रयोग केला होता, तू हे वाच आणि आपण रेकॉर्ड करूया, आणि चूक झाली की मी सांगतो आपण पुन्हा करेक्ट करूया. आणि तुझं रेकॉर्डेड पुस्तक किंवा ते धडे तू ऐक, मुलं वाचायला लागली. कारण आपल्या आवाजातलं कोणीतरी रेकॉर्ड केलेलं आहे, त्यावेळेला कॅसेट्स होत्या, ती कॅसेट त्याला करून दिली, घरी ऐकायचं बाळ आणि इतरांनी ऐकवायचं, कौतुक आपलं. आणि असं करत त्याला वाचनाची आवड लागली, तो चांगलं वाचायला शिकला, आणि जागेवर उभं राहून वाचायचा ज्याला कॉन्फिडन्स नव्हता तो वर्गासमोर पुढे येऊन उभा राहून असेंब्लीत परस्वा वाचायला लागला. हे करायला पाहिजे ना, म्हणून सांगितलेलं आहे, नेणतेपणा अंतर आर्ताचे शोधावे, प्रसंगी थोडेचे वाचावे, चटक लावून सोडावे भल्या मनुष्याचे. हे चटक लावून हा समर्थांचा आवडता शब्द आहे. आणि महाराज चटक किंवा चटका, 4च दिवस तुम्ही कुणाकडे तरी जा, पण निघताना चटका लावून द्या. चटका देऊन नाही, चटका देणं म्हणजे तुला अजून गणित जमत नाही, हे 2 चटके दिले, 3 चटके दिले, हे चटके देणे, चटका लावून जावे. त्यांना आठवण आली पाहिजे, काल काका होते नाही, काल ते होते नाही. 2-4 दिवस, 4-5 दिवस, महिने, वर्ष आठवण निघते अशा लोकांची, ते महत्त्वाचे. चटका लावून जावे, समर्थांचं आवडतं आहे. इथे सुद्धा ते तेच म्हणतात, चटक लावून सोडावे भल्या मनुष्याचे. किती चांगला माणूस असेल तरी त्याला वाटलं पाहिजे की ह्याच्याकडे गेलं पाहिजे, कारण मृदू शब्दाने अंतःकरण म्हणजे मन कुणाचं न दुखावता इतकं चांगलं समजावून देतो, हे महत्त्वाचं आहे. मजालसी तर बैसो नये, मजालसी म्हणजे उगीच वादविवाद सभा जाऊ नका, जिथे संवाद आहे तिकडे जा, पण पुढे समाराधनेशी जाऊ नये. नुसतं जेवायला जाऊ नका म्हणून सांगितलं आहे महंताला, म्हणजे खरं म्हणजे कोणीही जाऊ नये. एरवी आरतीला 6 आणि तिकडे 60 जास्तच असतात, म्हणून बऱ्याच ठिकाणी प्रसाद बंद केले लोकांनी. गोंधळाच जेव्हा आरती चालू असते त्यावेळेला भरपूर रांग लागलेली असते, कारण सगळ्यांनाच जाण्याची घाई असते ना. पण आरतीला महत्त्व आहे. आरतीच्या लोकांनी आधी जेवलं पाहिजे, हे नुसतं तिथे पूर्वी सांगायचे, पण लोकांनी अशा रांगा हाती धरलेल्या असतात, आरतीला नसतात. ही गंमत आहे. म्हणून इथे काय सांगितलं, अंतर आर्ताचे शोधावे. आर्त जो येतो तुमच्याकडे होऊन, अगदी दुःखी होऊन, बघावं काहीतरी करा, मला मार्ग दाखवा, मला काही सुचत नाही आहे, खूप दिवस मी प्रयत्न करतोय, हा आर्त माणूस आहे, हा आर्त भक्त आहे. तर त्या आर्ताला तुम्ही काय अंतर शोधावे, त्याच्या अंतरंगात प्रवेश करा, प्रसंगी थोडेच वाचावे, चटक लावून सोडावे भल्या मनुष्याशी, मजालसीत बैसो नये, समाराधनेशी जाऊ नये, जाता येईल वाणे होय जिणे आपुले. येईल वाणे म्हणजे लाचार, परत परत तुम्ही जायला लागा. म्हणजे अन्नसत्र काढा, एक सूचना आहे. अन्नसत्रात जेवू नका, ही दुसरी सूचना आहे. म्हणजे काय सांगा ना, हे काय 2 सरळ एकामागून एक आलेली वाक्य नाही. तुम्ही श्रीमंत आहात ना, तुमच्याकडे पैसे आहेत ना, कितीतरी भुकेले लोक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही अन्नसत्र काढा. आपल्या इथे जे धेपे म्हणून आहेत त्यांचं एक अन्नसत्र पणजीला आहे, कितीतरी वर्ष चालू आहे. कितीतरी विद्यार्थी, गरीब विद्यार्थी जे शिकायला तिथे असतात, राहतात कुठेतरी, पण जेवायला इथे येतात, आणि त्यांना अक्षरशः धर्मभावनेनं वाढलं जातं. हे अन्नसत्र आहे. पण अन्नसत्र काढा ना तुम्ही, तुमच्याकडे पैसे आहेत, पण अन्नसत्रात जेवू नका. तुम्हाला जर दुसरीकडे जेवण मिळतं आहे, तुम्ही जर पैसे आहेत तुमच्याकडे, तुम्ही जेवण इथे जेवू नका. नाहीतर काय होईल की उगीच सगळेच लोक येऊन बसतील. गोंधवल्याचा प्रसाद निराळा आहे, हे अन्नसत्र नाही. गोंधवलेला तो सगळा प्रसाद आहे महाराजांचा, तो निराळा प्रकार आहे. पण पूर्वी जे समाराधन आहे तिथे जाऊ नका. येईल वाणे म्हणजे लोक एक लाचार समजतील तुम्हाला, की कशाला आला तिकडे, विचारणार नाही, पण त्यांच्या मनात विचार येईल. म्हणून उत्तम गुण प्रकट व्हावे, मग भलत्याशी बोलता फावे, भले पाहून करावे शोधून मित्र. म्हणजे पहिल्यांदा उत्तम गुण तुम्ही प्रकट व्हावे, व्यक्त करा. त्यासाठी उत्तम गुण तुमच्यात आले पाहिजेत, तरच ते व्यक्त करता येतील ना. आणि मग काय करा, मग भलत्याशी बोलता फावे. मग उत्तम गुण तुमच्यात असतील आणि तुम्ही दुसऱ्याला काहीतरी बोललात तर फावे, म्हणजे चालतं ते. म्हणजे एखादा चांगला शिक्षक आहे, त्यांनी जर एखाद्या विद्यार्थ्याला मारलं तर नक्कीच तो विद्यार्थी लक्षात ठेवेल आणि म्हणेल, सर त्या दिवशी तुम्ही मला जो मार दिलात त्यामुळे मी आज एवढा मोठा झालेला आहे. बऱ्याच वेळेला म्हणजे एका बॉक्स, आता त्याचं जरा निराळं आहे बॅकग्राऊंड, पण बॉक्सची फॅक्टरी आहे आणि ह्याचं लक्ष नाही आहे, आई आजारी आहे, काय करता येईल, आपल्या इथं पैसेच मिळत नाहीत आपल्याला. तर करत असताना तो मालक येतो, सुपरवायझर असेल, काय ही बॉक्स केलीस, खेळे तरी नीट मारलेस का,
बॉक्स तो रस्त्यावर टाकतो, बघ सगळी फुटली, तो ती फुटलेली बॉक्स आहे ना मोडलेली ती घेऊन जातो आणि म्हटलं तू नोकरीवर येऊ नकोस आजपासून. मग दुसरं धंदा करतो, व्यवसाय करतो आणि मोठा माणूस होतो, एका मोठ्या कारखाना करतो. त्या कारखान्याचं उद्घाटन करायला तो या मालकाला बोलवतो, या मालकाला की ज्याने त्याला बॉक्स फेकून दिलेले असते, हाकलून दिलेलं असतं वगैरे, आणि नंतर त्याच्या हस्ते हा विसरतो, ह्याला लक्षात असतं आणि म्हणून हे कापतो वगैरे सगळं. मी सगळे तुमचं प्रेरणास्थान कुठे, घरात जसं देवघर असतं तसं तेच मी तुम्हाला शेवटी दाखवेन. आणि शेवटी देवाच्या ठिकाणी ती बॉक्स ठेवलेली असते ना, तू म्हणतो हे काय, हे खरं तुमचं कर्तृत्व आहे जे मला कायम इन्स्पायर करत राहिलं, कायम इन्स्पायर करत राहिलं. आणि म्हणून ती बॉक्स माझा देव ठरली. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे की उत्तम गुण प्रकटावे मग भलत्यासी बोलता व्हावे. तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे सेवाभाव आहे, अशा व्यक्तीनं जर एखाद्याला बोललं त्यावेळेला त्यावेळी जरी आवडलं नाही तरी नंतर विचार केल्यानंतर बरोबर होता ते बोलले. उगीच येता जाता बोलू नका. भले पाहून करावे शोधून मित्र, मित्र शोधून करा. सगळेच जण ओळखीचे मित्र असतात असं नाही. आणि तुम्ही हे फार महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जे निर्णय घेणार आहात त्या निर्णयात जर दुसरा कुठला एखादा माणूस शिरला तर तुमची गुप्तता राहत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून उपासनेसारखे बोलावे, सर्वजनाशी तोषवावे. उपासना करतात त्याप्रमाणे बोला. म्हणजे महाराज म्हणतात नामाचा जिथे उदो किंवा नामाचं जिथे कौतुक होत नसेल तिथे जाऊन तिथेच जा तुम्ही. नामावर टीका निंदा होत असेल तिथे जाऊ नका तुम्ही. हे महाराजांनी ॲसिड टेस्ट आपल्याला सांगितले किंवा लिटमस टेस्ट. हे बघा तो नामाबद्दल काय बोलत नाही, नामाबद्दल काहीच बोलत नाही, जाऊ नका. नामाबद्दल खूप चांगलं बोलतात, नामाबद्दलच बोलतात, मुद्दाम जा. नामाने काय नाम घेऊन होणार आहे, चला जाऊ नका पुन्हा तिथे, हेही लक्षात ठेवा. म्हणून आता पुढचं आहे ना ते सगळ्यात उपासनेसारखे बोलावे, सर्व जनाशी तोषवावे म्हणजे आनंद द्यावा, सगट बरेपण राखावे कोणी एकाही. सगळ्यांना बरेपण, सगळ्यांना बरे वाटलं पाहिजे तुम्ही. म्हणजे कुणालाही असं वाटतं का म्हणजे हा दुष्ट माणूस आहे, सगळ्यांशी बरं वागा. कोणी एकाशी म्हणजे प्रत्येकाशी तुम्ही चांगलं वागा. आणि या सगळ्याचं सार आणि दासबोधातली जी काही महत्त्वाची वाक्य आहेत, ओव्या आहेत, ही पुढची ओवी आहे. जगामध्ये जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र. जगात जगमित्र व्हायचं असेल तर जिव्हेपाशी सूत्र आहे, जिव्हा सांभाळली पाहिजे. उगीच गोडगोड बोलाल तर तुम्हाला लोक गोडबोले म्हणतील आणि तुम्हाला टाळतील. असंच बोला की ज्याच्यात काहीतरी कल्याण आहे दुसऱ्याचं. म्हणून जगामध्ये जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र, कोठेतरी सत्पात्र शोधून काढावे. तुम्ही ज्यावेळेला भिक्षा मागायला जाल, तुम्ही ज्यावेळेला दुसऱ्या कार्यक्रमाला जाल तर तिथे कार्य करण्याला योग्य अशी व्यक्ती, सत्पात्र कायम शोधा तुम्ही. आणि ते लक्षात ठेवा, पुढे त्यांच्याकडून कार्य आपल्याला करून घेता येईल. म्हणून शेवटी काय सांगतात, सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणाहुनी थोर मनन, मनने होय समाधान बहुत जनाचे. आपण श्रवण सगळे करतो, आपण मननही करतो, पण मननात सातत्य नाही आपल्या, किंवा फार नाही, थोडंसं काही एक दोन वाक्य नाही. मनन जर आपण केलं म्हणजे चिंतन, तरच ते ग्रंथ आपल्या अंगवळणही पडतील. आणि अंगवळण म्हणजे एका अर्थाने जीवन परिवर्तन. तो माझा अंगवळणी पडला. आता बरेच जण म्हणतात की मला वाटलं होतं की कसं जमणार आहे, एक आपली मुलगी आळंदीला गेली शिकायला, तिथे तर कांदा नाही लसूण नाही, माझं कसं होणार. पण तिथलं शिक्षणच इतकं चांगलं होतं की मला आता अंगवळणी पडलं. आता मला ते बघूनही शिसारी येते व्हेज. मी गोव्यात जरी आले तरी महिनाभर राहिले तरी मी माझं करून खाईन, पण मी व्हेज खाईन. अंगवळणी पडली, मग जीवनात परिवर्तन घडलं. हे मी चांगलं वाईट म्हणत नाही, पण वातावरण असतं ना, त्या वातावरणाचा आपल्या मनावर परिणाम होतो आणि मनाचा विचारांचा कृतीवर परिणाम होतो, म्हणजे जीवनावर परिणाम होतो. शेवटी काय सांगितलेलं आहे, आपण 19 समास दुसरा समास करतोय आणि त्यातली शेवटची ओवी आहे सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणाहुनी थोर मनन, मनने होय समाधान बहुत जनांचे. मनन म्हणजे चिंतन. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बनावे, समजल्या विण शिणावे कासयासी. तुम्हाला स्वतः आधी समजून घ्या आणि मग इतरांना समजावून द्या, नाही तर सगळा शीण आहे. शीण म्हणजे कंटाळवाणा, बोरिंग होईल सगळं. मग तुम्हालाच जर समजलं नाही, तो विषय तुम्हाला जर शिकवायचा असेल, त्यासाठी जर तुम्हाला पगार दिला असेल तर तुम्ही तो विषय शिकलाच पाहिजे, नाहीतर काही अर्थ नाही. धूर्तपणे सकळ जाणावे, अंतरी अंतर बाणावे, समजल्या विण शिणावे कासे.
अंतरी अंतर बाणावे, म्हणजे सगळा हा अंतर म्हणजे मनाचा विषय. मग तुम्ही मन जोडा लोकांची, तर तुम्हाला पैसे देऊन माणसं नाही जोडता येत, प्रेम करून माणसं जोडता येतात, सेवा करून माणसं जोडता येतात, चांगला त्यांच्या हिताचा उपदेश करून माणसं जोडता येतात. हे माणसं पैसे देऊन माणसं जोडत आहेत, सध्या तर नाहीच जोडत आहे. तो दगा आयत्या वेळेला दगाच देईल तुम्हाला, येणार नाही. आता पुढे तिसरा जो आहे ना समर्थांचा आवडता, म्हणजे खरं आवडता शब्द करंट. करंट निरूपण असे आणखीनही समास आपण वाचलेले आहे. सूचित करून अंतःकरण. सूचित म्हणजे जरा लक्ष देऊन ऐका. हां, सूचित म्हणजे एकचित्त करून ऐका मी काय सांगतोय. करंट्याची लक्षणं बाबा, चांगल्या माणसाची लक्षणं सांगतोय, ऐका लक्ष देऊन, असं नाही आहे. कारण करंट्याची लक्षणं का, मूर्खाची लक्षणं का, कारण आपल्यात आहेत ते. लक्ष देऊन ऐका, आपल्याला कुठे सुधारायचं आहे. म्हणून सूचित करून अंतःकरण ऐका करंट लक्षणं ते त्यागिता सदैव लक्षणं अंगी माने. पुढचा समास असेल सदैव लक्षणं. सदैव म्हणजे सुदैवी, दैवी, चांगली दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती. असुरी म्हणजे राक्षसांची. करंटा त्याला म्हणलेलं. दैवी म्हणजे सज्जनांची, साधूंची. इथे काय बघितलं, सूचित करून अंतःकरण ऐका करंट लक्षणं ते त्यागिता. ही करंट्याची लक्षणं जर त्यागलीत तर सदैव लक्षणं तुम्ही भाग्यवान ठरा, सुदैवी ठरा. करंट्याचं आळस आवडे. आपल्याला आळस नावडला पाहिजे. तुम्ही एक प्रयोग करून बघा बरं. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल थोडं झोपावं त्याच क्षणी उठा. ज्या क्षणी आणखीन थोडं खावं त्याच क्षणी खाणं बंद करा. आणखीन थोडं बोलावं त्याच क्षणी तुम्ही थांबा. करून बघूया ना. मग आपल्याला कळेल की मी जे सोडलं ना ते आवश्यक होतं, मी जे केलं नाही ना ते कल्याणकारी होतं, मी जे भोगलं नाही तेच माझ्या आरोग्यासाठी चांगलं होतं. मी थांबा. आणि हे फार महत्त्वाचं आहे. सूचित करून नंतर करंट्याचं आळस आवडे, म्हणजे जिथे आळस येतो ना तिथे खरंच उठा. पुन्हा झोपा ना तुम्ही. पण आता मला झोपायचं वाटतंय, पण मला जप करायचं, 5 मिनटं उठा, जप करा, 1 माळ, पुन्हा झोपा. महाराजांनी नोंद घेतलेली असते. मग दुसऱ्या दिवशी ते उठवतील आणि जागवतील. पण तुम्हीच जर म्हटलात का रविवार आहे, शनिवार आहे, करूया दुपारी, महाराज म्हणतील कधीच होणार नाही तुझ्याकडं. आपण म्हणतो ना की 3 माळा तर रोज करायच्या, आज जाऊया की ह्याला इफ्फीला, उद्या करूया 6 माळा. आता उद्या मी काय विचार करतो, एवी तेवी काल मी केलेलंच नाही आहे, आज 6 माळा कोण करणार आहे, उद्या करू की. असं करत माळांची संख्या वाढत जाते, न केलेल्या माळांची, केलेल्या माळांची नाही. हा आळस आहे. यत्न कदापि नावडे. हा जो करंट माणूस आहे त्याला यत्न प्रयत्न आवडत नाही, सगळे शॉर्टकट्स असतात त्याचे. यत्न कदापि नावडे त्याची वासना वावडे अधर्मी सदा. वावडे म्हणजे वावरे, सगळ्या अधर्मात त्याची वासना असते. तुम्हाला सांगतो आयुष्याला कल्पना खूप चांगल्या असतात. आमच्याकडे एक पिऊन होता, त्याला मी लगेच काढला की नको राहूस तू. तो काय करायचा माहिती आहे ना, 5 मजली इमारत आणि त्याच्यात एवढे क्लासेस, त्याच्यात एवढे, कोण दिवा लागलाय, कुठला राहिलाय, हे काय करायचे, मेन स्विचच ऑफ करूया की. काय हुशार माणूस आहे. पण तिकडे फ्रीजमध्ये सायन्सचे स्पेसिमेन असायचे, हे असायचे, त्याला ते काहीच नाही. मे परत आता कुठला नळ उघडा आहे, कोण सगळीकडे जाऊन मेन बंद करायचं. दुसऱ्या दिवशी तो उशीर आला तोपर्यंत बोंब, पाणी नाही, तो त्याने मेन कॉकच बंद केलेला असायचा. आयुष्याला अशा कल्पना असतात, लक्षात ठेवा. म्हणून त्याची कल्पनाशक्तीच अशी असते, कष्ट नको, शॉर्टकट पाहिजे. ज्याला चांगला शब्द प्रयोग आहे, पाथ ऑफ लिस्ट रेझिस्टन्स. मी तुला सांगतो जरा मागे जा, म्हणजे उरलेलं सगळं मिळतं. आणि उरलं नाही तर असं होतच नाही रे, त्यांनी स्वतःसाठी काढून ठेवलेलं असतं की काय हुशार माणूस आहे, हुशार माणूस. तो उभासुद्धा राहणार नाही, तिथे गप्पा मारत बसेल आणि शेवटची 4-5 माणसं आली की जाऊन हात करेल आणि त्याला प्रसाद मिळेल. बघा, अभ्यास केलेला असतो त्याने. कारण त्याचं आळस आवडे, यत्न म्हणजे प्रयत्न कदापि नावडे त्याची वासना वावरे अधर्मी सदा. सदा भ्रमिष्ट, इकडे तिकडे बघणार. आपण म्हणतो कावरा बावरा झालेला, अशी कितीतरी माणसं असतात ना, जे जिथे असतात तिथे कधीही नसतात. म्हणजे तुमच्याकडे बघायला लागल्यानंतर 1 मिनिटात त्यांचं लक्ष दुसरीकडे जातं. अशी खूप चांगली माणसं बघितलेली आहेत. आम्ही त्यांना सांगतो, राग येणार नसेल तर सांगतो, अरे तू माझ्याकडे बघतोस, आपण बोलायला सुरुवात करतो आणि नंतर दुसरीचकडे बघून बघत बसतोस. बरं, आम्ही तुझ्यासाठी 2-3 मिनटं थांबतो, तेही तुझ्या लक्षात येत नाही. हे फार निराळ आहे, हे असं करायचं नाही. ते म्हणतात सदा भ्रमिष्ट निदसुरा म्हणजे अर्धवट निजलेला.
अर्धवट झोपलेला निधसुरा अधसुरा आपण जे म्हणतो ना, सतत निद्रा, उगेच बोले सैरा वैरा, आणि वाटेल ते बोलेल. तुम्ही मी ऐकलं नाही असं वाटलं का? तुम्ही हे म्हणलात नाही, मी तसं म्हणलं. म्हणला मी सांगतो ना आता काय. हो मी म्हणलो बाबा, चला पुढे जाऊया का? आपण करावं ना सैरा वैरा असं तो बोलणार आहे. आवर आता पुढे उगीच बोले कोणी एकाच्या अंतरा मानेचे ना. कोणाचं मन राखत नाही हा कोणाला आवडत नाही. अंतरे मानेचे ना, माने आवड नाही कोणा नाही. दीर्घ सूचना, दीर्घ सूचना म्हणजे आजचं उद्या करूया, उद्याचं परवा. दीर्घ सूचना ह्याला एक हल्ली चांगला शब्द आहे. त्याच्या टायटल असलेली पुस्तकं लिहिली जात आहेत, कारण आपल्या जीवनाचा तो भाग. प्रोक्रॅस्टिनेशन, पोस्टपोनिंग. आज कशाला उद्या करूया की. शिक्षक नेहमी ही चूक करतात की 10 दिवस सुट्ट्यांनंतर पेपर सेट्स द्यायचेत ना, आज एन्जॉय करूया की. असं करत 9 दिवस जातात हो, आणि शेवटच्या विषयी रात्रभर जागून वाटेल तसे पेपर करेक्ट करायचे. ह्याला दुसरं उदाहरण सांगतो की मी पूर्ण सुट्टी महाराजांचं नाम घेणार आहे, करेक्शन नाही करत. जास्तीत जास्त नोटीस देतील, मेमो देतील, नाही करणार. माझं उदाहरण तुम्हाला सांगतो आहे की सांगत होती माझी मिसेस की करा बाबा एखादा सेट सुरू करा. तुम्हीच सांगता ना केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे, सुरू करा ना करेक्शन. म्हटलं नाही करणार, कारण एवढा नामाचा आवेग आहे, वाचनाचा आवेग आहे, ते हे नंतरचं आहे गोष्ट. आणि एकही सेट 7 सेट्स होते माझ्याकडे, एकही सेट करेक्ट न करता ते म्हणाले 3 दिवसाची रजा घ्या. म्हटलं पहिल्या दिवशी जायलाच पाहिजे ना, नाहीतर ती सगळी सुट्टी रजेत घालतात. म्हणून गेलो. गेल्या गेल्या बातमी, द कॅट इज अवे फॉर 15 days गॉन टू कराची. कॅट म्हणजे हेडमास्टर, हां, कॅटरीना वगैरे नाही, ती हेडमिस्ट्रेस कराचीला आमचं मुख्य हाऊस होतं. 15 दिवसासाठी ती नन काहीतरी तिच्या अपलिफ्टमेंटसाठी कराचीला गेलेली आहे. 15 दिवस करेक्शनला एक्स्ट्रा मिळाले. हे महाराज आहेत हां. तिचंही कल्याण केलं, तिला कराचीला पाठवलं. आणि मला मग आता ठीक आहे, आता मी करतो करेक्शन. का नाही करायचं? मला बऱ्याच वेळेला म्हणतात काय सर तुमचं टेबल, काय सर तुमची कॉट. म्हणलं अरे त्याच्याशिवाय मला झोपच लागत नाही, कारण इकडे हात केल्यानंतर मला गीता पाहिजे असते, तिकडे हात केल्यानंतर मला मनाचे श्लोक पाहिजे असतात. मी उठून कुठे जाऊ, आणि उठून जाणं हाच तर माझा प्रॉब्लेम आहे ना. माझं असंच राहणार. आणि नंतर नाही पण तरी स्वच्छता वगैरे पाहिजे ना, नीटनेटका. म्हणजे खरंच सांगू का, शेवटचा श्वास नामात जाऊन सपरे गेले हे मला आवडेल. खोली गलिच्छ ठेवून गेले असं म्हणलं तरी चालेल. खोली गलिच्छ ठेवून गेले, अगदी घर घाण होतं, नाम घेत गेले. हां, हे मला आवडेल, कारण माझ्या जीवनाची प्रेफरन्सेस, प्रायोरिटीजच तसे आहेत. ते तुम्ही ठरवा ना, त्याच्या घाण करू नका. पण तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण ठीक आहे. पुढे लक्षात ठेवा की चातुर्यवेन हा झालं. करंट्याशी आळस आवडे, यत्न करावे ना, कदापि नावडे, कदावी नाही, कदापि त्याची वासना आवडे. सदा भ्रमिष्ट निदसुरा, उगेची बोले सैरा वैरा, कोणी एकाच्या अंतरा मानेची ना. दीर्घ सूचना, सुचेची ना, काही सुचत नाही का. ज्याला एकदा आजचं काम उद्यावर टाकायची सोडलं तर आज त्याला काही सुचतच नाही. अहो तुम्ही म्हणलं होतात ना ते काम करूया की नंतर, आत्ता मला काही सुचत नाही, काही विचारू नका त्या कामाबद्दल. सुचेचे ना, त्याला काही सुचतच नाही. आपल्या अनेकांची ती परिस्थिती आहे. एक 2-3 तास काम केल्यानंतर जर मुलांनीसुद्धा काहीतरी, आई हे बघ मी काढले, असं ते कळत नाही का तुला, मी सतत काम करते ते. आणि त्याला काहीतरी त्यांनी काढलेलं चित्र दाखवायचं असतं, त्याला मिळालेलं बक्षीस दाखवायचं असतं, पण आपल्याला सुचतच नाही तेव्हा. म्हणजे काही आपल्याला हे चुकीचं आहे. न्याय नीती हे रुचे ना. पर अभिलाषी वासना निरंतर. पर अभिलाषी दुसऱ्याचं ते त्याला पाहिजे असतं, आणि वासना निरंतर वासना. वासना कधी तृप्तच होत नाही, एकामागून एक वासना. शब्द सांभाळून बोलेना, दुसऱ्याचं मन दुखावतो. आवरिता आवरेना, कोणी एकाशी मानेना, बोलणे त्याचे. तो बोलणं आवरत नाही, आणि त्याचं बोलणं कुणाला आवडत नाही, आणि तरी हा बोलत राहतो. हे दुर्दैव आहे. त्याच्याबरोबर असलेल्यांचंही दुर्दैव आहे, पण याचं मुख्य दुर्दैव आहे. हे सुधारलं तर याला सांगितलं करंट लक्षण हे आहे. पुढे काय राखावे हे अत्यंत महत्त्वाची ओव्या. दासबोधातल्या काही ओव्या नंतर आपण शेवटी सांगूया की ह्या ओव्या लिहून ठेवल्या पाहिजेत. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. लोकांची अंतरे म्हणजे लोकांची मनं जर राखलीत, प्रसन्न ठेवली तर काय होतं, भाग्य येते तदनंतर, तुम्ही भाग्यवान व्हाल. ऐशी हे विवेकाची उत्तरे, हा करंटा ऐकणार नाही. त्याला चांगलं सांगितलं की तो ऐकतच नाही. अशी माणसं असतात बरीच, लक्षात ठेवा. झिजल्या वाचून कीर्ती कैसी म्हणतात ना, झिजावे परी कीर्ती रूपे उरावे.
ते चंदन झिजतं म्हणूनच आपल्याला सुगंध आणि थंडावा देते ना, हे लक्षात घ्या. मान्यता नव्हे की फुकाची, जिकडे तिकडे होते ची अवलक्षणे. समर्थ छिथू म्हणतो ना आपण हल्ली, तिकडे तिकडे त्याची छिथू होते. आल्यानंतर बघा आले, आता त्याच्याबद्दल बोलायचं नाही. माझ्याबद्दल बोलत होतात का? तुमच्याचबद्दल बोलत होतो. काय सुंदर आहे हो तुमचं. काय आपल्याला कुठे आठवतं, कारण आपण त्याच्यात काही सुंदर बघितलेलंच नाही आहे. तो सहज विचारतो, आपण त्याच्याबद्दलच बोलत असतो. म्हणून लक्षात ठेवा, झिजल्या वाचूनही कीर्ती घ्यायची. मान्यता नव्हे की फुकाची. फुकट काही लोक तुम्हाला मान्यता देणार नाही, फुकट मानणार नाही आहेत. तुमच्यात काहीतरी असलं पाहिजे, कष्ट तरी असले पाहिजे, लोकांबरोबर श्रम करण्याची तयारी पाहिजे, लोकांची थोडी तरी सेवा करण्याची तयारी पाहिजे. हे लक्षात ठेवा. मान्यता नव्हे की फुकाची, जिकडे तिकडे होते ची अवलक्षणे. अवलक्षणी आपण म्हणतो ना, माणूस कुलक्षणी. भल्याची संगती धरेना, आपणाशी शहाणे करीना, तो आपला आपण वैरी जाणा स्वहित नेणे. स्वतःचा शत्रू आहे तो, स्वहित. स्वतःचं कल्याण कशात आहे ते त्याला कळत नाही. या कारणे अवगुण त्यागावे, उत्तम गुण समजून घ्यावे, तेणे मनासारखे फावे सकळ काही. हे कुणाला सांगितले? आपल्याला सांगितलंच आहे, पण मुख्यतः महंतांना सांगितलं. असं करू नका तुम्ही, करंटे कधी बनू नका. आणि झाले तर लोकच तुम्हाला महंत मानणार नाही. महंतांनी कसं राहायला पाहिजे? आता पुढे असणार आहे सदैव लक्षण. सदैव म्हणजे बरोबर करंटाच्या विरुद्ध. जो करंटा नाही तो सदैव. म्हणून काय सांगितलं होतं? करंटाची लक्षणं नीट लक्ष देऊ नाही का, कारण ती आपल्याला त्यागली पाहिजेत, म्हणजे टाकली पाहिजेत. आता ही धरली पाहिजेत. मागा बोलिले करंट लक्षणं, ते विवेके सांडावे संपूर्ण. सांडा तुम्ही विवेके. आता एका सदैव लक्षण परम सौख्यदायक. सुंदर अक्षर लेहो जाणे, अक्षर चांगलं काढतो. चपळ शुद्ध वाचू जाणे. हे महंताला सांगितलं आहे. जो लीडर आहे त्याला वाचता आलं पाहिजे. चपळ आणि शुद्ध वाचू जाणे. अर्थांतर सांगो जाणे सकळ काही. अर्थांतर म्हणजे अर्थ सांगता आला पाहिजे, विवरण करता आलं पाहिजे, हे पाहिजे. पुढचं महत्त्वाचं आहे. राखे सकळांचे अंतर, उदंड करी पाठांतर, नेमस्तपणाचा विसर पडणार नाही. नेमस्तपणा म्हणजे सगळीकडे नीट नेटकेपणा, तो कधी विसरणार नाही, कधी चुकणार नाही. काही शिक्षक इतके सुंदर असतात बघा, ते कधी फापट विशेषतः विज्ञानाचे शिक्षक कधी फापट पसारा नाही. बेल झाल्यानंतर जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ त्यांना लागायचा. मला ढवळे नावाचे होते, तुम्हाला आता लोक विनोद म्हणून सांगतात, पण ते आमचे शिक्षक फिजिक्सचे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये फिजिक्स डिपार्टमेंट, केमिस्ट्री डिपार्टमेंट बाहेर स्वतंत्र, म्हणजे एका वर्गातून नाही, एका बिल्डिंगमधून दुसरं. त्यामुळे टाईमटेबल करताना मध्ये 5 मिनिटाची 10 मिनिटाची गॅप असायची. जिओलॉजी डिपार्टमेंट कुठे लांब जावं लागायचं. हे फिजिक्स डिपार्टमेंट आम्ही आल्या लगेच ते यायचे, शिकवायला लागायचे. आणि बेल झाल्यानंतर मॅग्ने म्हणल्यानंतर थांबायचे आणि टिझमपासून पुढचा शब्द सुरू करायचे. आम्ही त्यांना विचारलं, सर आता वर्ष संपत आलं, सांगा ना तुमच्या कसं लक्षात राहतं, शेवटचा शब्द काय? म्हणाले, मी बाहेर पडलो ना की हा फिजिक्सचा वर्ग आहे इंटरचा, त्याच्यात मॅग्नेला थांबलेलं आहे. टिझमपासून सुरू केली पाहिजे. शिस्त आहे, नेमस्तपणा. ही अति झाली शिस्त, पण ते 1 सेकंद थांबायचं नाही. आम्हाला त्यांचं फिजिक्स इतकं सुंदर आवडायचं. दुसरे कार्यकर नावाचे होते जे आम्हाला बायोलॉजी शिकवायचे. का सांगतो? नेमस्तपणा म्हणजे काय? अक्षर सुंदर, दिसायला सुंदर, हे विशेषतः कार्यकर. आणि यायचे असे फिरत फिरत शिकवायचे. काय सुंदर त्यांचं बोर्ड लेखन होतं. म्हणजे ते गेल्यानंतर आम्ही 5 मिनटं थांबून जर लिहून घेतलं तर सगळं आमचं तयारच व्हायचं, घरी अभ्यासच करावा लागायचा नाही. हे शिक्षक चांगले, हे समर्थांना अभिप्रेत आहे, त्यांना हे अपेक्षित आहे. राखे सकळांचे अंतर, उदंड करी पाठांतर, नेमस्तपणाचा विसर पडणार नाही. जो परोपकार करीतच गेला, पाहिजे तो ज्याला त्याला, मग काय उणे तयाला भूमंडळी. सगळ्यांना तो हवा आहे. मग ते म्हणतील ना केव्हा या, घर तुमचंच आहे. आणि खरंच आजही लोक म्हणतात त्यासाठी तुम्ही तसं असायला पाहिजे. नाहीतर तोंडावर म्हणतात आणि नंतर हा येत असेल तर मागच्या दाराने आपण निघून जायचं. घर तुमचंच आहे कशाला. पण हे खरं आहे की राखे जो परोपकार करीतच गेला, पाहिजे तो ज्याला त्याला, मग काय उणे तयाला भूमंडळी. सकळाशी नम्र बोलणे, मनोगत राखून चालणे, अखंड कोणी एकाचे उणे पडोचे नेते. आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला देणारच. उणे पडू नये, तुला पाहिजे ना, मी व्यवस्था करतो ना. अशी किती मंडळी असतात हो, ते स्वतः श्रीमंत नसतात,
पण दे आर व्हेरी गुड ॲट हार्ट आणि त्यांच्यामुळे इतर लोक त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवतात हां की द्यायचं आहे ना त्याला मी देतो, तू चिंता करू नकोस, असं अजूनही घडतं. म्हणून लक्षात ठेवा, सकळाशी नम्र बोलणे, मनोगत राखून चालणे, अखंड कोणी एकाचे उणे पडोची नेले, न्याय नीती भजन मर्यादा, मर्यादा म्हणजे सीमा, सीमा सोडता का म्हणे, काळ सार्थक करी सदा, दरिद्रपणाचे आपदा तेथे कैसे. जसा करंटा शब्द आहे तसा दरिद्री शब्द समर्थांना आवडत नाही. गरीब आणि दरिद्रीमध्ये फरक आहे. गरीब हा संपत्तीनं गरीब आहे आणि दरिद्री हा वृत्तीनं दरिद्री आहे. म्हणजे मला इस्त्री परवडत नाही, चांगले स्वच्छ धू आणि व्यवस्थित घडी घालून उशी खाली ठेव, जरा इस्त्री होईल ना काहीतरी. बावळटासारखं कशाला जाईल, हे बटन तुटलेलं आहे, ते हे झालेलं आहे, तेलाचे डाग पडलेले आहेत, असं होऊ नये. अशी एक्सेप्शनल मंडळी असतात, पण ते सोडा. म्हणून काय शेवटी सांगितले, उत्तम गुणे शृंगारला तो बहुतामध्ये शोभला, प्रकट प्रतापे उगवला मार्तंड जैसा. मार्तंड म्हणजे सूर्य, प्रकटला मार्तंड, तो सूर्यासारखा तेजस्वी असतो, प्रकाशमान असतो. सूर्य आल्यावर जवळजवळ सगळ्यांना आनंद होतो, मधला काही काळ लोकांना तो तापदायक वाटतो. पण जे सूर्यास्ताला तुम्ही जाता बीचवर, ज्यावेळेला सूर्यास्त होतो तो क्षण जवळजवळ सगळ्या बीचवर शांतता पसरली असते. म्हणून त्याला मित्र म्हणलेलं आहे. आपला मित्र आजच्या दिवसासाठी गेला, सूर्य अस्ताला गेला. बघ आई आकाशात मित्र हा आला, सूर्योदय येतो आणि बघ आई किंवा बघा बाबा आकाशातला मित्रची गेला. बाबांना जाण्याबद्दल, आईला येण्याबद्दल असं सगळीकडे असतंच ते. पण लक्षात ठेवा, आम्हाला कविता होती या, बघ आई आकाशात मित्र आला, सूर्य हा आला वगैरे. तर पुढे न्यायनीती भजन मर्यादा, काळ सार्थक करी सर्वदा, दरिद्रपणाचे आपदा तेथे कैसे, उत्तम गुणे शृंगारला तो बहुतामध्ये शोभला, प्रकट प्रतापे उगवला मार्तंड जैसा. प्रताप म्हणजे सतत काही ना काहीतरी करत असतो, लोकांसाठी अखंड कार्य करतो. पुढे दुसऱ्याच्या दुःखे दुःखवे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे, आवघेची सुखी असावे ऐसी वासना. सुंदर आहे ना. दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर याला खरं दुःख झालं पाहिजे आणि तो म्हणेल की मला जेवढं येईल मी तुमच्याकडे देतो, मला दिवसाला म्हणणार नाही, रात्री मी थांबेन हॉस्पिटलमध्ये. हे लोकांना हवं असतं, रात्री थांबणं अवघड असतं. पण तो दुसऱ्याच्या दुःखे दुःखावे आणि दुसऱ्याच्या सुखे सुखावे. त्याच्यानंतर अवघेची सुखी असावे ऐसी वासना, लोकी अत्यंत क्षमा करते, आलिया लोकांचे प्रचिती, मग ते लोक पाठी राखते नाना प्रकारे. म्हणजे आलेले लोक आहेत त्यांचा अनुभव घेतला पाहिजे, आपला अनुभव त्यांना दिला पाहिजे, मग ते लोक आपली पाठराखण करतात. म्हणजे संकटात आपल्या मागे उभे राहतात. पण आधी तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पुढे उभा राहून त्यांना मदत केली, पुढे उभा राहून त्यांना मदत केली तर संकटात ते पाठराखण करतात, पाठीमागे उभे राहतात. घाबरू नकोस, आम्ही आहोत इथे, मी तुझ्या आपण म्हणतो ना तसं आहे. लोकी अत्यंत क्षमा करीते, आलिया लोकांचे प्रचिती, मग ते लोक पाठी राखीते नाना प्रकारे, जितुके काही, हे शेवटी जितुके काही उत्तम गुण ते समर्थाचे लक्षण. हा समर्थ म्हणजे महंत, समर्थ म्हणजे पॉवरफुल नाही, लक्षात ठेवा. तो ज्ञानी आहे, तो पराक्रमी आहे, तो दानशूर आहे, हे गुण आहे. पॉवरफुल नाही, हा सध्याचा कन्सेप्ट आहे. पॉवरफुल नाही, सत्ता नाही आहे, सेवा आहे, सेवेची संधी आहे. म्हणून जितके काही उत्तम गुण ते समर्थाचे लक्षण, अवगुण ते करंट लक्षण, सहजची झाले. अवगुण ते करंट लक्षण सोपं आहे. पाचवा तर देहमान्य निरूपण. हा शब्द जरा लोकमान्य आपल्याला माहीत आहे, सर्वमान्य माहीत आहे. देहमान्य म्हणजे काय? संत लोक देहाची निंदा करतात. काय देह आहे? मलमूत्राचं पोतडं माहीत, आत मलमूत्र बाहेर आपण टाकतो तोपर्यंत ते आतच असतं ना. ते लाळ वगैरे गळते आतच असते, घाम वगैरे येतो आतच असतो, ते आतच आहे की. म्हणून ते देहाची एवढी निंदा करतात. हेतू काय? देहावर प्रेम करू नका. आज देहावर प्रेम करणारी संस्कृती निर्माण झालेली आहे. ह्याच्यावर ते, त्याच्यावर ते, त्याच्यावर ते. खरंच तर पूर्वी नुसता साबण असायचा, नंतर शॅम्पू आला, नंतर मॉइश्चर आलं, नंतर कंडिशनर आला. काय काय असतात ते, आणि सगळे शीर्षासन घालून ठेवलेले असतात लगेच यावे म्हणत. ही सगळी गंमत आहे. बाथरूममध्ये काय काय असेल सध्या सांगता येत नाही, खरंच जागा नसते. सगळीकडे काही काही वस्तू पसरलेल्या असतात. हे देहाच्या बाहेरचं आहे सगळं. समर्थ म्हणतात देहाकडे लक्ष, आत आहे. देहाची निंदा कशासाठी करायची? देहावर प्रेम करू नका. देहावर प्रेम करू नका म्हणजे देहाला वाटेल नाही, कष्ट करा,
सकाळी लवकर उठा, थंडीत लोकांची कामं करा, हे देहावर प्रेम न करणं आहे. महाराजांचं सोपं वाक्य आहे, देहाला सावत्र मुलासारखं वागवा. सावत्र मुलाला, आणि आपण उदाहरणच देतो ना, पहिल्या बायकोचा मुलगा आहे, ही दुसरी बायको आहे, तिलाही एक मुलगा आहे, आणि ते असंच लग्न झालेलं आहे. नवरा म्हणतो माझा एक मुलगा आहे, ती म्हणते माझा एक मुलगा आहे. दोघं सर्वसाधारण एकाच वयाची आहेत मुलं, पण एक माझा मुलगा आहे, एक सावत्र मुलगा आहे. प्रचंड थंडी आहे, नदीवरून पाणी आणायचं, आणि नदीवरून तो म्हणतो आईला झोपतो की नंतर जाऊन आणतो की पाणी, आज सुट्टी आहे ना. कोण सावत्र मुलगा त्याचं पांघरून उडून काढते ती, आता जा म्हणते ना, गेलं पाहिजे. मग तो उठतो. आता ह्या दोघा भावातलं मित्रासारखं प्रेम आहे. तो उठल्यानंतर तो म्हणतो आई मी जाऊ त्याच्याबरोबर, तू झोप. थंडी केवढी आहे, कल्पना करा. हा सावत्र भाव आहे, स्वतःच्या मुलाला म्हणते तू झोप, मी तुला थोपटते, सगळं पांघरून, आता त्याचंही पांघरून तुला घालते. तो बिचारा सावत्र मुलगा गेला. ही सगळीच मजा आहे. पण तुम्ही तुमच्या देहाला सावत्र मुलासारखं वागवा. आपण सख्ख्या मुलासारखं वागवतो, आणि त्यातल्यासुद्धा आवडता सख्खा मुलगा, मुलंसुद्धा 2-3 असतील तर त्यातला एखादा जास्त आवडता असतो, तसं वागवतो आपण देहाला. फार कौतुक करतो देहाचं. बघा, करू नका देहाचं कौतुक, खरंच तुम्हाला म्हणतो. मग काही झालं देहाचं तरी चालेल, शेवटी देह आहे. देह ही माझी बाहेरची बाउंड्री आहे फक्त, खरा मी आतच सुरवतो. आपण घराला कंपाऊंड बांधतो, तो देह आहे माझा, हे कंपाऊंड आहे माझ्या देहाचं. कंपाऊंडच महत्त्वाचं आहे का नाही? कंपाऊंडनंतर असलेली बाग, त्याच्यात असलेलं मंडप किंवा हॉल, देवघर, माझगं, हे सगळे त्याच्यात हे महत्त्वाची घरं आहेत ना आतली, त्याला घर म्हणतात. म्हणून बाहेरचं फक्त सजवत राहू नका, हे समर्थ परत परत सांगतात. आणखीन उत्तम गुणी शृंगाराला, तो बहुतामध्ये शोभला, प्रकट प्रतापे उगवला मार्तंड जैसा. हे लोकी अत्यंत क्षमा. हां, जितुके काही उत्तम गुण हे आपण बघितले. जितुके काही उत्तम गुण ते समर्थांचे लक्षणं, अवगुण ते करंट लक्षणं सहजची झाले. आता देह मान्य म्हणजे देहावर प्रेम करा, म्हणजे देह महत्त्वाचा आहे. आणि मानवी देह मिळाला आहे, त्याच्यात मानवी मेंदू मिळालेला आहे. मग काय खूपच चांगलं आहे ते, त्याच्यावर विचार करा. म्हणून देह मान्य करा, देहाला अमान्य नको, निंदा करू नका देहाची. पण वर्णन निराळच सुरू केलेलं आहे. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काश्याचे देव, पितळेचे देव. कासं म्हणजे एक मिक्स धातू आहे, ॲलॉय ज्याला म्हणतात. त्या चर्चवरच्या वगैरे घंटा असतात ना, त्या काश्याच्या असतात. म्हणून वाजल्याबरोबर टंग, सकाळी ऐका ना, सध्या थंडी आहे, मुद्दामून ऐका चर्च बेल, आणि त्याच्यासाठी ऐकायला चर्चच्या जवळ जा. थंडीत कोण जाणार, पण थंडीत दूरवरती बेल ऐकू येते. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या घंटा असतात, काश्याच्या असतात. हां, काश्याच्या वाट्या असायच्या पूर्वी. आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतो ना की पतिव्रता आपल्या पतीचे पाय त्या वाटीनं घासते. हे बऱ्याच वेळेला, कारण आपण पायाकडून मरत येतो, पायाकडच्या याची संवेदना लवकर जाते. आपण बूट घातले ते लक्षातही राहत नाही, मोजे घालूनच जातात, कारण खालचं मेलंय खरंच. म्हणून ते काश्याच्या याने नवऱ्याला विचारा जिवंत ठेवायला पाहिजे ना, त्याचे पाय. बाजारातून भाज्या कोण आणणार, ही बिचारी घरात. हे मी पूर्वीच्या सिनेमात बघितलेलं आहे, जाहिरातीत पूर्वीच्या बघितलेलं आहे. काश्याची वाटी घ्यायची, थोडंसं तेलात बुडवायची आणि असं करत राहायचं, गोठायची बिचारी. त्यामुळे काय, सगळे देव, काश्याचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेप आहे. चित्रलेप म्हणजे चित्रसुद्धा काढलेले देव, म्हणजे आपण हे म्हणतो ना कागदावरचे चित्र. रुईच्या लाकडाचे देव, रुईचं लाकूड, म्हणजे पोळ्याचे देव, बाण, तांदळे, नर्मदे देव, नर्मदेतले गोटे, तांदळे, बाण वगैरे प्रतीक आहेत छोटी छोटी. शालिग्राम आणि काश्मीरी देव, काश्मीरी जो दगड आहे तो सुद्धा लिंग वगैरे त्याचं फार सुंदर तेजस्वीच असतो तो. सूर्यकांत, सोमकांत हे सुद्धा देवच आहे. सूर्यकांत नावाचा देव आहे, सोमकांत. मग हे धातू आहेत ना, निरनिराळे पदार्थ आहेत. सूर्यकांत म्हणजे तो भिंगासारखा असतो, तो जर धरला तर इकडे बरोबर ते एकत्र होतं आणि कागदसुद्धा जळतो, कापूससुद्धा जळतो, ज्याला आपण कॉन्व्हेक्स लेन्स म्हणतो ना, आणि ते रेज कॉन्व्हर्ज होतात वगैरे. हे शिकलाला 4थीत 5वीत शिकला ना मुलगा, तो पहिला प्रयोग घरातल्या धाकट्या भावावर करतो. हे जरा हात दे रे, हे दाखवतो, चटका बसला. नाही, गंमत आहे, सायन्स आहे, हे कळायला नको का? मी लहानपणी हे सगळं केलेलं आहे, मजा. पण हा त्याला सूर्यकांत म्हणलेला आहे. आणि सोमकांत, सोम म्हणजे चंद्र, चंद्रकांत तो रात्री ठेवला द्रवतो. जसं पावसाळ्यात मीठ असतं ना आपलं पूर्वीचं मीठ तांबडं, त्याला पाणी नाही का सुटत पावसाळ्यात, तसं ते हे असतं सोमकांत.
सोमकांत असा द्रवतो, पण बरीचशी औषधं जी द्रवतात आणि त्याच्यावर चंद्राचा प्रकाशाचा प्रभाव पडतो, ती चंद्रप्रकाशात एक्सपोज करा. आयुर्वेदात अशी काही औषधं वगैरे सांगितलेली आहेत. म्हणजे अष्टमी ते अष्टमी 15 दिवस ठेवा, कारण अष्टमीला तेवढाच प्रकाश असतो, या अष्टमीला तेवढाच प्रकाश असतो, मध्ये व्यवस्थित प्रकाश असतो. चांदण्यात एक्सपोज करा. बघा तुम्ही अनेक गीतेत सांगितलं, उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद. हे मी तुम्हाला 2च ओव्या घेतल्या आहेत, त्या मुळात वाचा तुम्ही. बापरे, किती प्रकारचे देव सांगितलेत, कारण ते भारतभर फिरलेले आहेत. त्यांना निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे देव दिसले. पुढचा त्यांचा मुद्दा काय लक्षात ठेवा, उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद, म्हणजे वर्णन. किती वर्णन करू, आपलाले आवडीचा वेध लागला जनी. आपल्याला आवड असते ना, त्याचा वेध लागतो. मग कुठला देव ठरवतो आपण, कुठल्या प्रकारचा देव आपण ठरवतो. सुद्धा गणपती घेताना सुद्धा यावर बसलेला त्यावर बसलेला, शेवटी तो गणपती आहे ना. इथेच चूक करतो आपण. आपण गणपतीच्या देहाला महत्त्व देतो. आपण गेल्या वेळेला मोरावर बसलेला घेतला होता, पण काही वेळेला गरुडावर बसलेला गेला. अरे गरुड आणि मोर आणि त्याच्यावरचा गणपती, या सगळ्या मातीच्या मूर्ती आहेत. त्याच्यावर आपण प्रेम करतो, त्याला सुंदर रंगवतो, त्याची सुंदर सजावट करतो. ॲप्लाय धिस टू युअर बॉडी. देह जर महत्त्वाचा आहे तर देहाच्या आतल्या गोष्टी. दुसरीकडे आपण वाचलं आहे की अलंकारे आणि वस्त्रे शृंगारे शरीर, चातुर्ये शृंगारे अंतरंग. मनाचा शृंगार करूया ना. इंटरनल डेकोरेशन आपण नेहमीच म्हणतो, इंटिरियर डेकोरेशन. पण आपलं काय असतं माहिती आहे ना, मला खरंच मजा वाटते. बाहेरचे मी विचारलं एकाला, फिरायला गेलो होतो ग्राउंडवर इथल्या, आणि तिथे तो बाहेरून रंग देत होते. अरे म्हणलं तुम्हाला काय मिळतं, मला दिसवडा मिळतो म्हणाले. नंतर दुसरे आले, ती भिंत आतून रंगवत होते. ते म्हणाले आम्ही कॉन्ट्रॅक्टवर काम करतो, म्हणजे आम्ही काही लाख घेतो. म्हणजे तीच भिंत आहे, बाहेरून रंगवली की तो रंगारी झाला, आतून झाला की तो चितारी किंवा तो इंटेरियर डेकोरेटर झाला. काय गंमत आहे की. पण तरीसुद्धा आतली भिंत आहे, त्या भिंतीला मॅचिंग पडदे करायचे, म्हणजे रंग दिसता कामा नये. नंतर त्याला सगळं फर्निचर घ्यायचं मॅचिंग. हे सगळं इंटेरियर डेकोरेशन आहे. तुमचं इंटेरियर चांगलं आहे का, हिडीचं आहे आपलं इंटेरियर. काही विचार येतात आपल्या मनात, अक्षरशः गुरुला लाज वाटतील असे विचार आपल्या मनात येतात. हे करू नये हे विचार. अंतरंग शृंगारूया. आणि ते चातुर्ये, विचारे, विवेके, वाचने, मनने, चिंतने, मौने, उपासनेने शृंगारे अंतर. हे लक्षात घ्या. हे पुढे सांगितलं आहे. हे देहावेगळी भक्ती पावेना, देहावेगळा देव पावेना, या कळणे मूढ भजना देहेची आहे. आता त्यांचा मुद्दा आला. हे सगळे देव झाले, पण देवाची पूजा करायची, देह नको का. देवाची उपासना करायची, देह नको का. देह पाहिजेच ना. देह आहे तोपर्यंतच तुम्ही आहात. म्हणून सांगितले देह मुळीच केला वाव तरी भजनाशी. वाव म्हणजे खोटा, देहाला काही अर्थ नाही. मानवी देह म्हणजे काय, खूप वर्णन केलेलं आहे. विशेषतः जन्माचं वर्णन ते करतात. की काय करतात वर्णन, की उलटा असतो तो. कशात, आईच्या गर्भाशयात त्याचं मलमूत्र तिथेच असतं. त्या गर्भाशयाचं टेम्परेचर, ज्याला आपण म्हणतो ॲम्निओटिक फ्लुइड, गर्भजल, त्या गर्भजलाचं टेम्परेचर शरीरापेक्षा जास्त असतं. आणि तिथे तो 8-9 महिने, पहिला एखादा महिना सोडा, पण नंतरचे 7-8 महिने ते जिवंत असतं पोर. त्याला सगळ्या संवेदना असतात. वेदनाच वाटायला असते. मग हा जन्म पुन्हा येऊ नये म्हणून जन्माला आल्यापासून, कळायला लागल्यापासून तुम्ही प्रयत्न करा. मुक्तीच्या प्रयत्नाला लागा. नाम घ्या. महाराज सांगतात सोपं, नाम घ्यायला लागा. प्रल्हादाने कितव्या वर्षी घेतलं, ध्रुवानी त्याच्या आधी घ्यायला सुरुवात केली. ही उदाहरणं का दिलेली आहेत. नामाला वय नाही लागत, नामाला दुसरा कुठला अधिकार लागत नाही. ते तरी घ्यायला सुरुवात करा. तुम्हाला, आपल्याला हा संदेश किती चांगला आहे. अगदी काय करावं कळत नाही, दिवसामागून दिवस जात आहेत, नाम घे. त्या क्षणी तरी नाम घे. काय सगळं काहीच मनासारखं होत नाही, त्या क्षणी तरी नाम घे. इतकं सगळं प्लॅन केलं, पण सगळी ओम फर्स्ट, त्या क्षणी नाम घे. तुम्हाला कोविडच्या काळात किती जणांचे प्लॅन्स गेले. तो काय आज लॉकडाऊन झाला आणि उद्याचा प्लॅन नाही. काही जणांचे 4-5 वर्षाचे प्लॅन होते. नवीन इंडस्ट्री स्टार्टअप सुरू केलेलं होतं. सगळ्यांचे प्लॅन्स गेले. ते आपल्या मनाप्रमाणे चालणार नाही आहे. जे चालणार आहे ते मी माझ्या मनाप्रमाणे घेईन, स्वीकारेन. इथे मी स्वतंत्र आहे. म्हणून उदंड उपासनेचे भेना, देहावेगळी भक्ती पावेना, देहावेगळा देव पावेना,
या करणे मूळ भजना देहची आहे. आपण नेहमी म्हणतो की दत्तात्रेयांनी 24 गुरु सांगितले, आणखीन एक 25वा गुरु आहे माझा देह म्हणतात. देहाचा एक भाग मेंदू आहे ना, मेंदूने कळलंच नसतं तर मी देव कसा केला असता. मधमाशीला सांगतात तू सरळ जातेस, कुठल्याही फुलावर बसतेस, प्रत्येक फुलाच्या मधाची चव निराळी असते, पण तुझ्या पोळ्यात जो मध तयार असतो त्या मधाची चव एकच असते. म्हणून माणसाला आर्टिफिशियल हनी करता आलेला नाही आहे. आर्टिफिशियल मिल्क, आर्टिफिशियल ब्लडपर्यंत माणूस पोचलेला आहे. हनी नाही करता आलं, कारण अक्षरशः सगळ्या फुलातला हनी आणतात. तुम्ही मुद्दामून बघा, आपल्या बागेतली जी फुलं आहेत त्याच्या देठाच्याकडे नुसतं केलं तर त्याला मध असतो. प्रत्येक देठात कुठे जास्त असतो, कुठे कमी असतो. ही जी पिवळी वगैरे फुलं दिसतात त्याच्यात सुंदर असतो, वरचा जो दीक असतो तो काढून टाका, पण सुंदर मध असतो त्याच्यात, चव निराळी आहे. जांभळाच्या फुलांची चव निराळी आहे, आंब्याच्या मोहराची चव निराळी आहे, हे तर आपल्याला डोळ्यांनी कळतं. पण तो सगळा मधमाशा आणतात, त्याच्यावर जवळजवळ 80 केमिकल प्रोसेसेस करतात, इतकी रसायनाच्या प्रक्रिया करतात, प्रोसेस करतात. माणसाला अजून शोध लागलेला नाही. म्हणून हानी कसा करतात. मी हे केलं, माझ्या बुद्धीने सांगितलेलं नमस्कार कर, काय कष्ट करते. दुसरी एक राणी मुंगी असते किंवा राणी माशी असते, तिला जर वाटलं हे झाड सोडून जावं, इथे काहीतरी, तिच्यामागून सगळ्याच्या हजारो माशा उडून जातात. म्हणून कधी कधी अर्धवट आपल्याला पोळं बांधलेलं दिसतं की नाही, किती तुम्ही आज्ञाधारक आहात, काय शिस्त आहे तुमची. आणि नंतर ते म्हणतात अरे हा कोण आला. दत्तात्रेय निघतात तिला नमस्कार करून. हे मुद्दामून लक्षात घ्या, मधमाशीला नमस्कार करून निघतात की तुझे कितीतरी गुण मी स्वीकारले, तू माझा गुरु आहेस. इतक्यात कोणीतरी हातात मशाल घेऊन येतो, हा इकडे कशाला आलेला आहे. पहिल्यांदा त्याला मध पाहिजे, त्याला मधुहर्ता म्हणलेला आहे. मधुहर्ता म्हणजे मध हरण करणारा, मध घेणारा. तो पहिल्यांदा त्या मशालीने मधमाशा जाळून टाकतो. अक्षरशः हजारो मधमाशा जळून मरतात आणि मग तो पोळं घेऊन जातो का तिथल्या तिथे पिळून खाली मध घेतो. ही मधाची प्रोसेस, हाऊ हनी इज गॅदर्ड, गुगलवर बघा, हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. मुद्दा काय आपला की मग म्हणतात की नाही नाही नाही, हा तुझा गुण आहे ना, मी तुला नकारात्मक गुरु केलं. होकारात्मक गुरु तू किती कष्ट करतेस, नकारात्मक गुरु तू अशा गोष्टीचा संचय करतेस, अतिशय संचय करतेस की ज्याचा तुला काहीच उपयोग नसतो. पैसा बघा ना, लोक शेवटपर्यंत. आज मला एक जण फोन करून विचारतो दुसऱ्या गावचा की माझी मुलं म्हणतात की बाबा कोणासाठी पैसा ठेवताय, जा ना टॅक्सीनं. नाही नाही मी रिक्षानं जाईल, बस मिळाली नाही तर. म्हणलो वयाच्या 75व्या वर्षी बाबा हे पैसे कोणासाठी ठेवणार, आम्ही लिहून देतो, आम्हाला तुमचा एकही पैसा नको, आम्ही केवढे पगार मिळवतो. पण ह्याच्या मनावरचे संस्कार आहेत. पण मुलं म्हणतात त्यात काहीतरी आहेत ना. आम्ही उबेर बोलवतो, आम्ही ओला बोलवतो, तुम्ही आनंदात जा त्यातून, हा जात नाही, कष्ट करतो. आणि आल्यानंतर म्हणतो काय ट्रॅफिक झाली आहे, काय ते रिक्षा, किती रस्त्याला खड्डे, अरे तुला AC गाडी मागवून देत होतो, का नाही गेलात. नाही, देह विसरण्यासाठी थोडे देहाचे लाड पुरवले पाहिजेत, नाहीतर देहाची आठवणच झाली तर कुठलंही काम, अभ्याससुद्धा साधा करता येणार नाही. म्हणजे उपाशीपोटी तुम्ही सांगू नका, काहीतरी त्यांना द्या आणि मग पुन्हा पुढचं सत्र सुरू करा, ते महत्त्वाचं आहे. आपण म्हणून वाचत काय होतो, नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषाशी पावले, या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही. मूळ पुरुष, आणि तो मूळ पुरुष सगळीकडे मुळं पसरलेले आहेत ना भगवंताची. भगवंताची मुळं या खांबात नाही आहेत, ती मुळं आहेत म्हणून खांब ताठ उभा आहे. भगवंताची मुळं जमिनीत आहेत म्हणून सगळं वजन सहन करते. भगवंताची मुळं छपरात आहेत नाही कुठे, हे विश्वरूप आहे एका अर्थाने. आणि म्हणून म्हणतात की तुम्हाला ते जर कळलं तर तुम्ही खऱ्या देवाची पूजा कराल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला कळेल की देह हे माध्यम आवश्यक आहे. माझी बुद्धी इथे आहे, मी सुंदर ड्रॉइंग करतो, हात माझे इथे आहेत, मी चांगल्या तीर्थयात्रेला जातो चालत. आता अनेक जण जातात गिरनारला, 10,000 पायऱ्या वगैरे चढून येतात. पाय पाहिजे ना, त्याशिवाय काय चढणार आहात तुम्ही. म्हणून देह पाहिजे, देह मान्य, देहाची मर्यादाही मान्य करा, देहाची क्षमताही मान्य करा. बाकी देहाला बाहेरून विसरा, आतून देहाकडून काम करून घ्या, हे महत्त्वाचं आहे. म्हणून शेवटी काय सांगितलेलं आहे, नाना देवी भजन केले ते मूळ पुरुषाशी पावले, या कारणे सन्मानिले पाहिजे. मूळ पुरुष म्हणजे सकळ काही, सगळ्यांना तुम्ही सन्मान द्या. मनातल्या मनात आपल्याला वेळा वाटेल, आपल्याला 3 तास हा प्रयोग करून बघा. उद्या रविवार आहे, प्रत्येक गोष्ट जी तुम्ही उपयोगात आणतात ना त्याला थँक्यू म्हणा.
थँक्यू पेस्ट, थँक्यू ब्रश, बघा थँक्यू बेसिन, थँक्यू समोरचा आरसा, कारण तोच दाखवतो की माकड नक्की आपले पुरुष असतात, पूर्वपुरुष असले पाहिजेत. आरशाचा केवढा मोठा उपयोग आहे. कारण सकाळीचं आपलं रूप फार भयंकर असतो आणि दात घासताना तर आणखीन भयंकर असतं. म्हणून तुम्हाला सांगतो, सगळीकडे जर नारायण पाहिलात ना तर जीवन आनंदाचंच आहे की हो. सगळीकडे गटारात तो आहे, गटारातल्या पाण्यात आहे म्हणून रस्ता स्वच्छ आहे. माझ्या बाथरूममध्ये पाणी तुंबलं तर काय होतं माहीत आहे, म्हणून ज्या गटारातून घाण पाणी जातं त्या गटाराला आधी नमस्कार करा. म्हणून दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम, त्याचा हाय करताय. तुम्हाला जे दुर्जन वाटतात ते चांगलं काम करत असतात, तुमची जी निंदा करतात ते तुमचे दोष दाखवत असतात. हा हाय करताय ना, म्हणून निंदक नियरे राखिये, कीप क्रिटिक्स ॲट होम. कबीर सांगतो ना, हे निंदकाचे घर असावे शेजारी. तुकाराम, कबीर त्याच्या पुढे, शेजारी जागा नसेल, प्लॉट रिकामा नसेल, स्वतःच्या अंगणात त्याला झोपडी बांधून द्या. निंदकाला इतका त्याला जवळ आणा, अंगणात जागा नसेल ना तसं बेडरूम त्याला द्या आणि तुम्ही दुसरीकडे राहा. निंदक जवळ असला पाहिजे आणि तो असतोच हो, कारण तो माझ्यातच आहे तर इतरांची निंदा करणार. निंदक असतोच असतो. पुढे बघा, लोकांची पाहता रीती लोक देवार्चने करीती अथवा क्षत्रदेव पाहती ठाई ठाई. लोकांच्या आता रीती काय ते बघा. क्षत्रदेव म्हणजे क्षेत्रदेव, इकडे जा तिकडे जा, 11 मारुती, अष्टविनायक, काय करतात लोक. एका दिवसात केले, 2 दिवसात केले. अरे म्हणजे त्यातल्या 7 मारुतींची अवस्था अगदी वाईट आहे. लक्षात आलं का तुमच्या? 4 मारुती बरे आहेत वगैरे. हो, बरेच मारुती असे आहेत की तिथे दिवा नाही लागत, तिथे पूजा नाही हो, स्वच्छता नाही आहे. म्हणून त्याच्यासाठी काही केलं का? आम्ही स्पेशल टॅक्सी केली आणि एका दिवसात 11 मारुती. तुम्ही जर साध्या गाडीनं गेला असता आणि उरलेले पैसे त्या मारुतीला जर दिले असते त्या फंडात, उपयोग झाला असता. आपण चुकतोय हे समर्थ सांगतायत की लोकांची पाहता रीती. लोकांच्या काय काय रीती आहेत बघा. लोक देवार्चने करीते अथवा क्षेत्रदेव पाहती ठाई ठाई अथवा नाना अवतार ऐकोनी धरिती निर्धार परी ते अवघे सविस्तर होऊन गेले. यापूर्वी देवाबद्दल सांगितलंय ते होऊन गेले. नाना देवांचे अवतार म्हणजे त्यांनी सांगितलेले आहेत काय. एक अवतारी पुरुष आहेत, एक चित्रातले पुरुष आहेत, एक देव, अवतारी देव, चित्रातले देव, मूर्तीतले देव, मग मातीचे देव, हे सगळे देव. आत्मदेव तुम्ही विसरताना, आत्मदेव जर लक्षात ठेवलात तर बाकीच्या देवांना विसरलात तरी चालेल. मग डू फॉरगेट देम हे सांगितले शेवटी. अथवा नाना अवतार ऐकोनी धरिती निर्धार परी ते अवघे सविस्तर होऊन गेले. एक ब्रह्मा विष्णू महेश ऐकोनी म्हणती विशेष गुणातीत तो जगदीश तो पाहिला पाहिजे. हे जगत दिसतं त्याचा जो ईश आहे म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक, हा जगदीश शब्दाचा अर्थ आहे. तो नायक विसरतो आणि अनंत कोटी ब्रह्मांड काय, माझ्या विश्वातच मी गुरफटून राहतो आणि म्हणतोय माझं विश्व आहे. कसलं विश्व तुझं? एवढंसं हे एम्पायर माझं आहे, एवढाच कॅम्पस, बाहेर जग केवढं आहे, किती जग आहे, अनंत कोटी आहेत. लक्षात ठेवा, तिथे आपण विसरतो. अथवा नाना हां एक ब्रह्मा विष्णू महेश ऐकोनी म्हणती हे विशेष पण गुणातीत तो जगदीश तो पाहिला पाहिजे. नसता देवाचे दर्शन कैसे होईचे पावन धन्य धन्य ते साधूजन सकळ जाते. तुला देवाचं दर्शन घडवायचं ना, डोळे मिट ना, आतच आहे ना तो देव. डोळे मिटल्याशिवाय बाहेरच्या देवाचं दर्शन घेईल पण आतल्या देवाचं दर्शन नाही घेता येणार. हे साधूजन सांगतात, ते साधूजन धन्य आहे. साधूजन हे तीर्थक्षेत्र ते तीर्थक्षेत्र सांगत नाही. म्हणून काय सांगितले नसतात जे दिसेना ना भासेना कल्पांतीही नासेना सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन. तिथे मन असलं पाहिजे म्हणजे ते कधीच नासत नाही, ते कधीच विटत नाही, कधी म्हातारं होत नाही, कधी मरत नाही. ते जे परब्रह्म आहे ना किंवा तो सद्गुरू आहे ना तोच एकमेव देव आहे. त्याच्यात तुम्ही सगळं पहा. बाकीचे देव काय, सगळे देव सुरुवातीला सांगितले. आपल्याला तुकडोंचे गाणं आपण म्हणतो सुद्धा. मातीचं देव त्याला मातीचा देव त्याला पाण्याचं भेव हो विरघळून जाईल. मग बघा ना, सगळ्या दगडाचा देव त्यालाही उदकाचं भेव कारण बुडून जाईल. लाकडाचा देव त्याला आगीचं भेव आणि सगळ्यात सोन्याचा देव त्याला चोराचं भेव. कल्पना, भेव म्हणजे भय, सोन्याचा देव. मग सगळ्या देवांना भय आहे. मग देवनिर्भय कुठला आहे? आतला देव निर्भय. म्हणजे मी जरी घाबरलो बाहेरून तरी आतला देव निर्भय आहे हे लक्षात ठेवा. म्हणून ते दिसता न भासेना कल्पांतीही नासेना सुकृता वेगळे विश्वास आहे ना तेथे म्हणून देअरफॉर
इथे आपण थांबणार आहोत. म्हणून कल्पनारहित तेची वस्तू शाश्वत अंत नाही म्हणून अनंत बोलीजे तया. विश्वाचा अंत नाही आहे खरंच, आणि विश्व एक्सपांड होत आहे. ते सुद्धा जात आहे दुसऱ्या गतीने. सध्या तुम्ही जरा ॲस्ट्रॉनॉमीचे वगैरे चॅनल म्हणजे 1-1 मिनिटाचे जे शॉर्ट्स असतात यूट्यूबवर मुद्दामून बघा. एखादा सबस्क्राईब करा ना. अरे काय सुंदर दाखवलं. आपण किती तुच्छ आहोत. पृथ्वीला काही अस्तित्वच नाही आहे. किती लांब आहेत. प्लुटोची अजून एक प्रदक्षिणा झालेली नाही आहे. माणूस जन्मल्यापासून एक प्रदक्षिणा झालेली नाही. एवढा लांब आहे तो. आणि त्याच्या पलीकडे आपलं यान गेलेलं अमेरिकेचं व्हॉयेजर म्हणून आहे ते 77 साली सोडलेलं 1977. म्हणजे ती 23 वर्ष 47 वर्ष अखंड ते यान म्हणजे ते रॉकेट ते जात आहे, जातच आहे, जातच आहे, जातच आहे. आणि अजून सिग्नल्स पाठवत आहे. कुठे काय कुठे पोचलं असेल ते कल्पना करा. आणि ते कुठे पोचलं, तिथे जर दुसऱ्या ग्रहावर वस्ती असलेल्यांची यानं आली तर त्यांना समजावं म्हणून संस्कृतमधले मंत्र दिलेले आहेत. ओम काढलेला आहे, श्री काढलेला आहे, स्वस्तिक काढलेला आहे, निरनिराळ्या धर्मांचे मंत्र दिलेले आहेत, निरनिराळ्या पंथांचे ध्वज दिलेले आहेत. असा मोठा एक ताम्रपट त्याच्या समोर लावलेला आहे. कोणी केव्हा बघेल आणि केव्हा सिग्नल पाठवेल बघा. केवढं आहे ते काम. मी कधी कधी नुसतं ते व्हॉयेजर आत्ता कुठे गेलं असेल, गंमत आहे. हा छंद का नाही आपल्याला. आत्ता माझा मुलगा कुठे पोचला असेल, मडगावून निघालाय पणजीला, आणि कुठे पोचला असेल, कुठे पोचला असेल, फोन नाही केला त्याने. काय कल्पना करा, हे कुठे पोचले ते का नाही डोळ्यासमोर आणत. आणि जितकं दूरचं, जितकं भव्य, जितकं उदात्त, तितकं आपलं जे क्षुद्र आहे, जे अगदी जवळचं आहे, जे अगदी आपलं आहे. आपलं आतलं नाही, आतलंच आपलं आहे हे लक्षात ठेवा. आपलं आपलं म्हणतो ना, ते आपलं कसं इज पझेशन, वी आर पझेसिव्ह. परंतु आतलं जे आहे ना ते खास माझं आहे हे लक्षात ठेवूया. म्हणून कल्पनारहित तेची वस्तू शाश्वत अंत नाही म्हणून अनंत बोलीजे तया. ऐसी सूक्ष्म स्थिती गती कळता. ही सूक्ष्म गती, सूक्ष्म स्थिती, अनंत म्हणजे काय, परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर, सद्गुरू, हे 4 शब्द लक्षात ठेवा. म्हणजे काय, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. हा नायक कोण आहे तेवढं लक्षात ठेवा ना. आणि त्याला काही लागत नाही. मी हल्ली सांगायला सुरुवात केली, इथेही सांगितलं आहे, प्राणायामाला 4 बोटांनी नाक लागतं. ध्यानाला काय लागतं सांगा बरं. मनातल्या मनात घेतलेला नामाला काही श्वास, तो चालू आहे म्हणून मी जिवंत आहे. मेल्यावर काहीच नाही ना. जिवंत आहेस ना, घे ना नाम. जिवंत आहेस, कर ना उपासना. ही उपासना सगळी आतली आहे. बाहेर आहे ती पूजा आहे, बाहेर आहे ती भक्ती आहे, बाहेर आहेत ती कर्मकांड आहेत, बाहेर आहेत ती निरनिराळ्या प्रकारच्या रीती सांगितल्यात ना लोकांच्या रीती. नका, आत राहूया. एवढंच जरी आत्ता कळलं. म्हणून ऐशी सूक्ष्म स्थिती गती कळता चुके अधोगती. सद्गुरूचे नि सद्गती तात्काळ होते. तात्काळ म्हणजे प्रत्येकाचा काळ निराळा आहे. मग तो आला की तत्काळ होते. आपल्याला तात्काळ म्हणजे रेल्वेची सवय झालेली आहे, 24 तास आधी. हा तात्काळ शब्द म्हणजे तत्काळ. माझा आला ना काळ की तत्काळ मी मुक्त होतो. हे महत्त्वाचं आहे. म्हणून 5 आपण केलेले आहेत. उद्या 2 आपण करणार आहोत. पण दुसरं प्रवचन 5:30 वाजता आहे. 5:30 ते 6:30 इथे, आणि 7:30ला तिकडे विठ्ठल मंदिरात उद्यापासून 5 दिवस प्रवचन असणार आहे ज्ञानेश्वरांचा हरिपाठ. बघा तुम्ही. म्हणून उद्या आपण इथे येऊया, आणि जमलं तर यालाही जाऊया पांडुरंगाच्या मंदिरात. श्रीराम. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे जिहाता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास.
हातावर हात सोडूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे महाराज, रामदास, इतर देव देवता सर्वांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद.